द ओव्हरलॅप ऑफ ऑर्बिटल्स, कारण आपल्याला माहिती आहे की ऑर्बिटल्स ओव्हरलॅप होऊनच बॉन्ड बनतो. द ओव्हरलॅप ऑफ ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व्ड इन द फॉर्मेशन ऑफ CBr बॉन्ड इन विनाइल ब्रोमाइड इज. विनाइल ब्रोमाइड एक कंपाऊंड आहे, त्या कंपाऊंड मध्ये CBr बॉन्ड आहे. हा CBr बॉन्ड बनण्यासाठी कोणते दोन ऑर्बिटल्स ओव्हरलॅप झाले? पहिला तर आपल्याला कंपाऊंडचं स्ट्रक्चर माहिती पाहिजे. विनाइल ब्रोमाइड. विनाइल हे नाव तेव्हाच येईल जेव्हा ज्या कार्बनने डबल बॉन्ड बनवलेला आहे त्याच कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहे. आय रिपीट, विनाइल हा वर्ड तेव्हाच येतो जेव्हा ज्या कार्बनने डबल बॉन्ड बनवलाय त्याच कार्बनला फंक्शनल ग्रुप अटॅच्ड आहे आणि आता आपला फंक्शनल ग्रुप आहे ब्रोमाइड. सो Br लागलं. कार्बन डबल बॉन्ड कार्बन सोबतच बनवतो. बाकीचे हायड्रोजन बॅलन्स करून घ्याल. आता या कार्बनने 2 बॉन्ड बनवलेत, सो उरले 2 हायड्रोजन. 3 बॉन्ड बनवलेत, सो उरलेला एक आहे हायड्रोजन. CH2 डबल बॉन्ड CHBr. दिस इज स्ट्रक्चर ऑफ विनाइल ब्रोमाइड. या विनाइल ब्रोमाइड मध्ये हा जो CBr बॉन्ड आहे, हा बॉन्ड बनण्यासाठी कोणते दोन ऑर्बिटल्स ओव्हरलॅप केलेले आहेत? तर कार्बनचं हायब्रिडायझेशन आपल्याला सरळ इथून सांगता येईल. कार्बनने डबल बॉन्ड बनवलेला आहे, सो हायब्रिडायझेशन इज sp2. आणि ब्रोमीन हा एलिमेंट ऑफ ग्रुप 17 आहे, तर ग्रुप 17 मध्ये जे काही एलिमेंट्स आहेत त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन असतं ns2np5, कारण एक इलेक्ट्रॉन त्यांच्याकडे कमी असतो टू कम्प्लीट इट्स ऑक्टेट. आता हे कोणता p इनकम्प्लीट आहे त्यांचा? S मध्ये तर दोन्ही इलेक्ट्रॉन फिल्ड आहेत, पेअर्ड आहेत, पण p मध्ये 3 ऑर्बिटल असतात, px, py, pz. कोणता अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे? फर्स्ट, सेकंड, थर्ड. फोर्थने केलं पेरिंग, फिफ्थने केलं पेरिंग, पण मात्र 6th इलेक्ट्रॉनच नसल्यामुळे हा pz ऑर्बिटल याचा अनपेअर्ड आहे, पेरिंग करेल आणि बॉन्ड बनवेल. कोणता pz आहे तो? कोणत्या ग्रुप मध्ये असतो ब्रोमीन? तर आपल्याला ग्रुप 17 चे एलिमेंट्स माहिती आहेत. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ऍस्टेटाइन. फ्लोरीन इज एन एलिमेंट ऑफ ग्रुप 2, तर याचा 2pz ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन असेल. क्लोरीन 3rd पिरियडचा आहे, सो 3pz. ब्रोमीन 4th पिरियडचा आहे, 4pz. आयोडीन 5th पिरियडचा आहे, 5pz अँड सो ऑन. आपल्याला ब्रोमीन विचारलेलं आहे, सो ब्रोमीनचं 4th पिरियड मध्ये असल्यामुळे 4pz ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे. इट विल गो ओव्हरलॅपिंग विथ sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ कार्बन टू फॉर्म CBr बॉन्ड. सो आन्सर असणार आहे sp2 4pz. ऑप्शन नंबर बी. नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्ट इन हायब्रिडायझेशन? सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं शॉर्ट मध्ये हायब्रिडायझेशन काय आहे ते चेक करू. कार्बन, कार्बनचा एटॉमिक नंबर किती आहे? 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन काय असेल? 1s2, 2s2, 2p2. एम आय करेक्ट? त्याचा ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करू. ऑर्बिटल डायग्राम म्हणजेच 1s म्हणजे तुम्ही 1 बॉक्स काढाल, 2s म्हणजे अगेन 1 बॉक्स आणि p म्हणजे 3 बॉक्स. तर या एका बॉक्सला आपण ऑर्बिटल असं म्हणतो. याचं नाव आहे 1s, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स. याचं नाव आहे 2s, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. याला थोडंसं बायफर्केट करू. हा 2px आहे, तर हा 2py आहे आणि हा 2pz आहे. इलेक्ट्रॉन्सचं फिलिंग करू त्याच्यामध्ये. 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, 2p2 आहे, त्यातला 2px1 जाईल आणि 2py मध्ये 1 इलेक्ट्रॉन्स आहे. समजलं? सो VBT सांगते, व्हॅलन्स बॉन्ड थिअरी सांगते, जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच बॉन्ड बनतात. मग कार्बनकडे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, तर कार्बन फक्त आणि फक्त 2च बॉन्ड बनवू शकतो. बट आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकतोय, आपल्याला माहितीये कार्बन 4 बॉन्ड बनवतो. कार्बनने 4 बॉन्ड कसे बनवले हे जर एक्सप्लेन करायचं असेल तर तुम्हाला हायब्रिडायझेशन ही कॉन्सेप्ट माहिती पाहिजे. हायब्रिडायझेशन मध्ये सगळ्यात पहिली स्टेप होते एक्साइटेशन ऑफ इलेक्ट्रॉन. एखादा इलेक्ट्रॉन जर आतमध्ये पेअर्ड आहे आणि बाहेर त्याला वॅकंट ऑर्बिटल दिसतं तर तो वॅकंट ऑर्बिटल मध्ये शिफ्ट होऊ शकतो. रिपीट करते, एखादा इलेक्ट्रॉन जर आत पेअर्ड आहे बट बाहेर त्याला वॅकंट ऑर्बिटल दिसतं तर तो शिफ्ट होऊ शकतो आणि शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला काय दिसणार आहे?
ऑर्बिटल डायग्राम बदललेली दिसेल. 1s2 ऍज इट इज, पण 2s मध्ये एकच इलेक्ट्रॉन, कारण तो इलेक्ट्रॉन कुठे गेला आता 2pz मध्ये. समजलं काय झालं? एक इलेक्ट्रॉन 2s मधून 2pz मध्ये गेला. आता किती अनपेड इलेक्ट्रॉन आहेत? 4. या मोमेंटला 4 अनपेड इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे 4 बॉन्ड बनू शकतात. पण 4 बॉन्ड जर आत्ताच बनले, दिस इज एक्साइटेड स्टेट, एक इलेक्ट्रॉन तिकडे गेला. नॉर्मल विदाउट एक्साइटेशन जे असतं त्याला म्हणायचं ग्राउंड स्टेट. एक इलेक्ट्रॉन एक्साइट केला की बनलं एक्साइटेड स्टेट. बट एक्साइटेड स्टेट नंतर इम्पॉर्टंट स्टेप असते हायब्रिडायझेशन, म्हणजेच हे ऑर्बिटल एकमेकांच्या मध्ये मिक्स होतात, सो दॅट इक्वल एनर्जी अँड इक्वल शेपचे नवीन हायब्रिड ऑर्बिटल्स बनू शकतील. कारण आपल्याकडे बघा इथे काय दिसतंय, वी हॅव 1s अँड 3p हॅव्हिंग अनपेड इलेक्ट्रॉन. इथे ड्रॉ करते. वी हॅव 1s, s इज स्फिअरिकल, आणि 3p आहेत. कोणते 3p आहेत? px आहे, py आहे, pz आहे. हे 4 ऑर्बिटल्स आपल्याकडे. बॉन्ड बनायला लागला तर 4ही बॉन्ड वेगवेगळे बनतील. मग मिथेनचे जे 4 बॉन्ड आहेत ते वेगळे नसतात. ऑल आर ऑफ इक्वल लेंथ, ऑल आर ऑफ इक्वल एनर्जी, म्हणजे हे ऍज इट इज ऑर्बिट बॉन्ड बनवत नाही. तर काय करतात, हे 4 मिक्स होतात, इंटरमिक्स होतात, रिकास्ट होतात, आणि 4 नवीन ऑर्बिटल्स बनवतात. s p सारखा दिसायला लागतो थोडाफार, आणि p s सारखा दिसायला लागतो. हे डंबेल आहे p सारखं, आणि हे छोटा स्पिअरिकल. s असा दिसतो. सिमिलरली हा p पण असा दिसायला लागेल, हा वाला p पण असा दिसायला लागेल, हा वाला p पण असा दिसायला लागेल. सो टोटल असे शेपचे 4 नवीन ऑर्बिटल्स बनतात, पण ते 4 असे अरेंज्ड असणार. 4 असतील तर दे आर अरेंज्ड इन टेट्राहेड्रल मॅनर. सो कार्बनच आहे, मी दुसरं काहीच घेतलेलं नाहीये. कार्बनचे 4 ऑर्बिटल ओव्हरलॅप होत आहेत, इंटरमिक्स होत आहेत, रिकास्ट होत आहेत, टू फॉर्म 4 न्यू हायब्रिड ऑर्बिटल्स अरेंज्ड इन अ टेट्राहेड्रल मॅनर. सो इथे बॉन्ड बनतोय का? नाही. बॉन्ड कधी बनतो? वेन दे अंडरगो हायब्रिडायझेशन. 1s 3p intermix, recast, and then forms 4 new orbitals called as sp3 hybrid orbital. मग मॅम याचं काय झालं? आत जो आहे तो ऍज इट इज 1s2 डज नॉट टेक पार्ट इन केमिकल बॉन्डिंग, कारण हायब्रिड कोण आहे? 2. हायब्रिड नाही, व्हॅलेन्स कोण आहे? 2. सो 1 हे इनर इलेक्ट्रॉन्स आहेत, and inner electrons does not take part in a chemical bonding. So this is how hybridization takes place. आता each and every option आपण वाचत जाऊ. फर्स्ट मध्ये म्हणताय there should be very little energy difference in energy of involving orbitals. जे ऑर्बिटल मिक्स होणार आहेत, जसं की हा कोण होता? 2s, हे कोण आहे? 2px, हा कोण आहे? 2py, आणि हा आहे 2pz. 2 म्हणजे सेम प्रिन्सिपल क्वांटम नंबरला बिलॉंग करतात. सेम प्रिन्सिपल क्वांटम नंबरला बिलॉंग करत असतील तर त्यांची एनर्जी नियरली सेम आहे. ठीक आहे. सेकंड, द शेप ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इज ऍज दॅट ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. ऍटॉमिक ऑर्बिटल पहिला बघितला तर स्पिअरिकल आहे, बाकीचे 3 बघितले तर ते डंबेल शेप आहे. बट जर तुम्ही न्यू हायब्रिड ऑर्बिटल बघितलं तर ते टेट्राहेड्रल आहे. सो हे वाक्य करेक्ट नाहीये. द शेप ऑफ हायब्रिड ऑर्बिटल इज सेम ऍज दॅट ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल. नो, इट इज नॉट करेक्ट. ऑप्शन नंबर बी. सी आणि डी वाचून येऊ. नंबर ऑफ हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्म किती बनले? 1 2 3 4 इज इक्वल टू नंबर ऑफ ऍटॉमिक ऑर्बिटल्स 1 2 3 4. जेवढे ऍटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप करतात तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल्स बनवतात. दिस इज ऑल्सो ट्रू. ऑर्बिटल्स ऑफ एन ऍटम ओनली अंडरगो हायब्रिडायझेशन. कार्बन ऍटमच आहे, बाकी दुसरा कुठला ऍटम घेतला का आपण? नाही. सो एकच ऍटमचेच ऑर्बिटल्स एकत्र येतात. एकच ऍटम त्याचेच ऑर्बिटल्स एकत्र आले की हायब्रिडायझेशन बनतं. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो ट्रू. नॉट करेक्ट कोण होता? ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. What type of hybridization results in trigonal geometry? ट्रायगोनल म्हणजे एक सेंटरला असतो आणि 3 बॉन्ड असे बनलेले असणार आहेत.
लोन पेअर तर नसतेच त्याच्यामध्ये. जर 3 बॉन्डच असतील तर हायब्रिडायझेशन काढतो कसं आपण, लोन पेअर प्लस बॉन्ड पेअर. लोन पेअर तर 0 झाली, बॉन्ड पेअर किती होणार आहेत 3. आन्सर आलं 3. 3 ऑर्बिट एकत्र आणा, sp2 हायब्रिडायझेशन. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. In gas phase, HOH dihedral bond angle in H2O2. H2O2 म्हणजे पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइडचं स्ट्रक्चर हे आपल्या ओल्ड सिलेबसला बिलॉंग करतं, त्यामुळे तुम्ही इथून डायरेक्टली त्याला स्किप करू शकता. लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द फॉलोइंग इज नॉट पॅरामॅग्नेटिक इन नेचर. आता तुम्हाला एमओटी ड्रॉ करून हे फाइंड आउट करायचं बिलकुल नाही. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तर हा ऍज इट इज थेरॉटिकल स्टेटमेंट आहे क्लास 12च्या बुकमध्ये. क्लास 12 मध्ये आपण पहिला टॉपिक शिकणार आहे सॉलिड स्टेट. सो इथे एक स्टिकी नोट लावून ठेवा की दिस क्वेश्चन बिलॉंग्स टू द चॅप्टर सॉलिड स्टेट. सॉलिड स्टेट मध्ये आपल्याला पॅरामॅग्नेटिक, डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक सगळ्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्ही फाइंड आउट पण करू शकता. आपल्या टेक्स्टबुक मध्ये एवढंच माहिती आपल्याला, ऑक्सिजनच्या एमओटी मध्ये 2 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, सो ऑक्सिजन इज पॅरामॅग्नेटिक. तुम्हाला कॉपरचा जर ॲटॉमिक नंबर माहिती असेल तर कॉपरचा ॲटॉमिक नंबर किती असतो 29. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन असतं अर्गॉन, एक्सेप्शनल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 3d10 4s1. कॉपर मधून आपल्याला 2 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायचे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन कशी बनेल, अर्गॉन. 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करा, आउटर मोस्ट मधून पहिला इलेक्ट्रॉन जाणार आणि मग 3d9. जर त्या डी मध्ये 9 इलेक्ट्रॉन्स असतील पण डी ची कपॅसिटी किती असते टू गेट 10 इलेक्ट्रॉन्स आहेत किती 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. देयर इज 1 unpaired electron. If there is 1 unpaired electron, then Cu plus 2 is also paramagnetic in nature. Similarly, आपण Fe plus 3 ऑप्शन चेक करू. Ion, atomic number 26, electronic configuration argon 3d6 4s2. जर Fe plus 3 स्टेट मध्ये तर 3 इलेक्ट्रॉन्स रिमूव्ह करायला लागतील. आधी आउटर मोस्ट मधून 2 रिमूव्ह करा, 0 झाले. ठीक आहे, 2 बाहेरून गेले, 1 आतून, 3d5 ड्रॉ करायची पण गरज नाही. डी ची कपॅसिटी असते टू गेट 10 इलेक्ट्रॉन्स, त्यातले 5 भरलेत म्हणजे 5च्या 5 अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत. सो इट इज एक्झाम्पल ऑफ पॅरा. बट खूप अनपेड इलेक्ट्रॉन्स असतील तर आपण त्याला फेरोमॅग्नेटिक असं म्हणू शकतो. अनपेड इलेक्ट्रॉन 1 2 3 असतील तर पॅरा, खूप जास्त म्हणजे 5 अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर त्याला फेरोमॅग्नेटिझम म्हणायचं. सो राहतो एकच ऑप्शन आता बेन्झीन. बेन्झीन इज अन एक्झाम्पल ऑफ डायमॅग्नेटिक. बेन्झीन कशाचं एक्झाम्पल असतं, डायमॅग्नेटिक. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज 0 बॉन्ड ऑर्डर. सगळ्यांच्या बॉन्ड ऑर्डर लिहूया. O2 म्हणजे बॉन्ड ऑर्डर 2 आहे. He2, हिलियम इज इनर्ट गॅस, तो कसं काय बॉन्ड बनवेल, बॉन्डच नाही बनवणार. बॉन्ड ऑर्डर इज इक्वल्स टू 0. सो हाच ऑप्शन करेक्ट आहे. N2, 2 नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, सो बॉन्ड ऑर्डर इज इक्वल्स टू 3. H2, 2 हायड्रोजन मध्ये 1 बॉन्ड असतो, सो बॉन्ड ऑर्डर इज इक्वल्स टू 1. सगळ्यांचे बॉन्ड ऑर्डर लर्न पण पाहिजेत, सोबत हे माहिती पाहिजे इनर्ट गॅसेस बॉन्ड बनवत नाहीत आणि जर ते बॉन्ड बनवत नसतील तर बॉन्ड ऑर्डर 0. क्वेश्चन नंबर 7. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फाउंड इन हायब्रिडायझेशन. फॉर्मेशन ऑफ सिग्मा बॉन्ड ट्रू आहे. सिग्मा बॉन्ड पण बनतो आणि पाय बॉन्ड पण बनतो. मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, आत्ताच सांगितलं. एक S 3p मिक्स झाले, रिकास्ट झाले आणि sp3 बनलं. एक्साइटेशन पण असतं ट्रू. लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन लॉस होत नाही किंवा गेन नाही होत, ते होतं आयोनिक बॉन्ड मध्ये. सो ऑप्शन नंबर डी हे फॉल्स स्टेटमेंट आहे. आपल्याला विचारलंय विच इज नॉट ट्रू, सो करेक्ट काय टिक करायचे आपल्याला, ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज बॉन्ड लेंथ ऑफ CH इन अल्केन्स. जर तुम्ही कोणताही अल्केन घेतला
मिथेन घ्या, इथेन घ्या, ब्युटेन घ्या, प्रोपेन घ्या, तर त्याची CH ची बॉन्ड लेंथ विचारली आपल्याला. जर टेक्स्टबुक बघितलं तर टेक्स्टबुक मध्ये गिवन व्हॅल्यू दिली आहे. CH चं जे काही बॉन्ड लेंथ आहे दॅट इज 107 पिकोमीटर. बट इथे ऑप्शन्स मध्ये ते कुठेही व्हॅल्यू मॅच नाही होत आहे. सो जवळपास जी व्हॅल्यू आहे ती आहे 112 पिकोमीटर. त्यासोबत हे पण लक्षात ठेवा, अल्केन्स मध्ये जो C सिंगल बॉन्ड C आहे त्याची बॉन्ड लेंथ असते 154 पिकोमीटर. विचारू शकतात आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. त्यासोबत हे पण लक्षात ठेवा, जर अल्किन्स मध्ये विचारलं, कारण अल्किन्स मध्ये काय असणार आहे C डबल बॉन्ड C, आणि यांची बॉन्ड लेंथ विचारली तर ऍव्हरेज करायला लागेल आपल्याला. ते ऍव्हरेज येतं 133 पिकोमीटर. सोबत हे पण लक्षात ठेवा, बेन्झीन मध्ये तर सिंगल बॉन्ड पण आहे आणि डबल बॉन्ड पण आहे. बट तुम्हाला हेही माहिती आहे की तिथे रेझोनन्स असतो, त्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की सिंगल बॉन्ड विचारलं तर आन्सर काय द्यायला पाहिजे 154, आणि डबल बॉन्ड विचारलं तर आन्सर द्यायला पाहिजे 139. पण असं नाहीये. रेझोनन्समुळे काय होतं, दोघांचा परत ऍव्हरेज बनतो. आणि जर बेन्झीन मध्ये कोणतीही बॉन्ड लेंथ विचारू देत, ही विचारू देत किंवा इथून पुढे ई विचारू देत, एनी, तर आन्सर असणार आहे 138 किंवा 139 पिकोमीटर. ऍव्हरेज आहे, कोणतीही बॉन्ड विचारू देत, सिग्मा विचारू देत, पाय विचारू देत, 138 पिकोमीटर, 138 पिकोमीटर, 138 पिकोमीटर. लक्षात ठेवा, अल्केन्स मध्ये C सिंगल बॉन्ड C 154, अल्कीन मध्ये दोन बॉन्ड आहेत, कमी होईल त्यांची बॉन्ड लेंथ 133. बेन्झीन मध्ये सिंगल पण आहे, डबल पण आहे, पण रेझोनन्स असल्यामुळे ऍव्हरेज बनतो 138 किंवा 139 पिकोमीटर. पॉज करून लिहून घ्या सर्व हे. नेक्स्ट क्वेश्चन, विच टाइप ऑफ ओव्हरलॅप इज इन्व्हॉल्व्ड इन फॉर्मेशन ऑफ CH बॉन्ड इन इथीन मॉलिक्यूल. इथीन म्हणजे तुम्हाला माहिती आहे C2H4. कोणताही एक CH बॉन्ड घ्या, त्याच्या फॉर्मेशन मध्ये कोणते ऑर्बिटल्स ओव्हरलॅप झाले. समजा आपण हे दोन घेतले, कार्बनने डबल बॉन्ड बनवला, हायब्रिडायझेशन sp2, आणि हायड्रोजनचं कोणतं ऑर्बिटल असणार आहे 1s1 इलेक्ट्रॉन असतो, सो तोच अनपेड आहे 1s ऑर्बिटल. sp2s आन्सर आहे, sp2s. ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन, the electronic configuration of Be2 molecule according to MOT is beryllium. MOT ड्रॉ करू बेरिलियमची, 1s2 2s2. दुसरा बेरिलियम इकडे लिहायचा 1s2 2s2. त्याच्यानंतर हेच ऑर्बिटल्स तुम्हाला वरती लिहायचे असतात अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग एनर्जी. कमी एनर्जी कोणाची आहे 1s2, त्याच्यानंतर कोण असतो 2s2. 1s2 ची डायग्राम ड्रॉ करा, 2 इलेक्ट्रॉन, 2s2 ची डायग्राम, त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. इकडे पण 1s2 2 इलेक्ट्रॉन, 2s2 2 इलेक्ट्रॉन. एमओटी सांगतं की ऍटॉमिक ऑर्बिटल जेव्हा ओव्हरलॅप करतात मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनतात. एक वरती असेल, एक खाली असेल, खाली एक वरती. यांचे इलेक्ट्रॉनचं फिलिंग करण्यापूर्वी यांची नावं लिहून घेऊ. हा पण 1sच आहे, हा पण 1sच आहे, हा 2s आहे, तर हा पण 2s आहे. जो खाली असतो तो बॉन्डिंग सिग्मा, वरती असतो तो अँटी बॉन्डिंग सिग्मा स्टार. जो खाली असतो तो सिग्मा, जो वरती असतो तो सिग्मा स्टार. हे नावं फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा ऍटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप करून मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनतात, लोअर एनर्जी वाले असतात बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, आणि हायर एनर्जी वाले असतात अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. एनर्जी कमी आहे सो आहे बॉन्डिंग, आणि एनर्जी जास्त असेल तर अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सोबत हे पण लक्षात ठेवा, बॉन्डिंगला नॉर्मल लिहायचं सिग्मा, पण अँटी बॉन्डिंग असेल तर सिग्मा स्टार. बाकी नावं ऍज इट इज आहे. इलेक्ट्रॉनचं फिलिंग करा, 1 2 3 4 इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्यात, 1 2 3 4. इकडे 1 2, तिकडे 3 4, 1 2 3 4. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन फिल करतो
ऑलमोस्ट फुल फिलिंग करत जायचंय हंट्स रूल वापरून. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन विचारली आपल्याला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन म्हणजे कोणामध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते लिहायचं. स्टार्ट फ्रॉम बेस. पहिला आपल्याला दिसतो सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. वरती आपल्याला दिसतं सिग्मा स्टार 1s मध्ये पण 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याच्यावरती सिग्मा 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यावरती सिग्मा स्टार 2s मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. So this is electronic configuration of Be2 according to MOT. MOT मध्ये जे फिल केलं तसे इलेक्ट्रॉन्स भरायचे. 2 ऑप्शन्स तुम्हाला याच्यामध्ये करेक्ट दिसतील. सिग्मा 1s2 सिग्मा 1s2 आपला पण सिग्मा 1s2. सिग्मा स्टार 1s2 इकडे पण सिग्मा स्टार 1s2 आपला पण सिग्मा स्टार 1s2. सिग्मा 2s2 सिग्मा 2s2 सिग्मा 2s2. सिग्मा स्टार 2s2 सिग्मा स्टार 2s2 सिग्मा स्टार 2s2. सो आपल्या आन्सर सोबत एक्झॅक्टली ऑप्शन नंबर बी पण मॅच करतोय आणि डी पण मॅच करतोय. कोणताही एक टिक करा. ऑप्शन नंबर डी. पाहून घ्या एकदा काय काय केलेलं आहे. तुम्हाला त्यांची नावं व्यवस्थित लिहिता आली पाहिजेत. जे काही डाऊट असतील तर आत्ताच नोट करा आणि क्लासरूम लेक्चरमध्ये तुम्ही विचारू शकता. क्वेश्चन नंबर 11. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ डायपोल मोमेंट ऑफ HCl मॉलिक्यूल. आपल्याला सर्व बाकीच्या HCl बद्दलच्या गोष्टी माहिती आहे. जसे की वी नो HCl हॅव कोव्हॅलेंट बॉन्ड इन इट. हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह, क्लोरीनवर पार्शल निगेटिव्ह. डायपोल आला की त्याची डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह द्यायची आहे. डायपोल इज डिनोटेड बाय म्यू अँड म्यूचा फॉर्म्युला आहे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज into distance between the charges. Q म्हणजे magnitude of charge, R म्हणजे distance between the charges. याचं युनिट माहिती आपल्याला. त्याचं युनिट असतं D बार. पण या सगळ्यामध्ये याची व्हॅल्यू टेक्स्ट बुक मध्ये दिली आहे आणि ती ऍज इट इज लर्न करायची आहे. ना Q दिलाय ना R दिलाय. डायरेक्टली व्हॅल्यू लर्न करायला सांगितली आहे 1.03 dB. ठीक आहे. सो डायरेक्ट लर्न करायची आहे. त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन्स नाहीये. Next question. Question number 12. Total number of lone pairs of electron on oxygen atoms in carbon dioxide. Spelling चुकलेलं आहे. कार्बन डायऑक्साइड मध्ये जो ऑक्सिजन ऍटम आहे त्याच्यावरती किती लोन पेअर आहेत. CO2 चं स्ट्रक्चर कसं असतं. लिनियर. C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन जेव्हा 2 बॉन्ड बनवतो त्याच्याकडे 2 लोन पेअर असतात. ऑक्सिजन जेव्हा 2 बॉन्ड बनवतो त्याच्याकडे 2 लोन पेअर असतात. सो टोटल नंबर ऑफ लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन ऑन ऑक्सिजन ऍटम्स म्हणजे दोन्हीवरच्या विचारलेत. 1 2 3 4. ऑप्शन नंबर सी. ऑक्सिजनची नॉर्मल टेंडन्सी आहे 2 बॉन्ड बनवणं आणि त्याच्याकडे 2 लोन पेअर असतात. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 13. वाय इज बॉन्ड ऑर्डर ऑफ बेरिलियम मॉलिक्यूल 0. बेरिलियम वरती क्वेश्चन विचारलाय. या परत त्याच स्क्रीनवर. आता बेरिलियमची एमओटी इथे ऑलरेडी आहे. आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे. बॉन्ड ऑर्डर फाइंड करायची असेल बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4. अँटी बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत. 1 2 3 4. सो बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मध्ये सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स झाले म्हणून तर आन्सर 0 आलं. 4 - 4 0. 0/2 0. सो बेरिलियमची बॉन्ड ऑर्डर 0 येण्याचं रिझन आहे त्याचे बॉन्डिंग आणि अँटी बॉन्डिंग मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते इक्वल झालेले आहेत. सो असा ऑप्शन शोधायचा आहे आपल्याला. Why bond order of Be2 molecule is 0? Because number of bonding electrons is equals to number of anti-bonding electrons. Next question. What is bond order of Be2 molecule? Repeat तोच क्वेश्चन आहे. Be2 ची एमओटी ड्रॉ केली. तिथून विचारलं बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती, अँटी बॉन्डिंग किती. 4 4. 4 - 4 0. बॉन्ड ऑर्डर 0. ऑप्शन नंबर सी. क्वेश्चन नंबर 15. Which of the following has intramolecular hydrogen bonding? Intramolecular hydrogen bonding मध्ये एक्झाम्पल मी डायरेक्ट नोटबुक मध्ये लिहून दिला असेल.
ऑर्थो नायट्रोफिनॉल. खूप स्टार्टिंगचं लेक्चर होतं हे. नायट्रो NO2 स्ट्रक्चर कसं असतं त्याचं, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. ऍक्च्युअल मध्ये आपण त्याला फास्ट काढलं तर असंच काढणार आहे, बेन्झीन त्याच्यावरती NO2 नायट्रो आणि ऑर्थो म्हणजे त्याच्या ऑर्थो पोझिशनला काय पाहिजे OH. सो आता फिनॉल मी ड्रॉ करते O आणि H. नायट्रोचं स्ट्रक्चर थोडंसं एक्सपांड केलं, N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. नायट्रोचा ऑक्सिजन त्याच्याच ऍडजेसंट हायड्रोजन सोबत इंटरॅक्शन करतो. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन अँड negatively charged electronegative atoms such as FON of the same molecule is called as intramolecular hydrogen bonding. Option number C. आणि अजून एक एक्झाम्पल येऊ शकतं तुम्हाला, दॅट इज इथिलीन ग्लायकॉल. CH2 CH2 OH OH. स्वतःचाच हायड्रोजन स्वतःच्याच मॉलिक्यूल मधल्या निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन सोबत इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवू शकतो. ठीक आहे. सो 2 मॉलिक्युल्सचे एक्झाम्पल्स आहेत, लक्षात ठेवा. इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हटलं तर ऑर्थो नायट्रोफिनॉल किंवा इथिलीन ग्लायकॉल. हे लिहिलेलं आपण नोटबुक मध्ये रीड करा व्यवस्थित. इथिलीन ग्लायकॉल. ओके. स्क्रीनशॉट करत चला, थोडंसं पॉज करायचं आणि स्क्रीनशॉट करत जायचं आणि लिहून काढायचं. मेन फक्त स्क्रीनशॉट नाही करायचं, लिहून काढायचं. क्वेश्चन नंबर 16. द HNH बॉन्ड अँगल इन NH3 इज. NH3 चा बॉन्ड अँगल लर्न झालाय आपल्याला, सगळ्यांचे एकदा लिहून घेऊ. मिथेनचा काय असतो तुम्ही मनात म्हटला पाहिजे किंवा जोरात म्हणा जर पेरेंट्स असतील तर, म्हणजे पेरेंट्सना समजेल की तुम्ही म्हणणारा आन्सर आणि मी बोर्डवर लिहिलेला आन्सर सेम आहे. मिथेनचा बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स. वॉटरचा बॉन्ड अँगल चला सांगा पटकन, 104 डिग्री 35 मिनिट्स. मिनिट्स इज लाईक कॉम्प्लिमेंटरी, नाही पाठ केलं तरी चालेल. काही बुक 34 लिहितात, काही बुक 18 लिहितात, काही बुक 35 लिहितात. आपण 104 डिग्रीवर लक्ष ठेवायचं आहे. अमोनियाचं किती असणार आहे, 107 डिग्री 18 मिनिट्स. BF3चं किती असणार आहे बॉन्ड अँगल, 120 डिग्री. CO2 चं किती असणार आहे बॉन्ड अँगल, 180 डिग्री. आपल्याला विचारलाय अमोनिया, डायरेक्ट टिक केलं आपण 107 डिग्री. आणि असंही नाहीये की किती व्हॅल्यूज लर्न करायच्या मॅम, आपण याचं एक्सप्लेनेशन थेरी लेक्चर्स मध्ये बघितलेलं आहे. का मिथेनचा बॉन्ड अँगल 109 आहे, कारण तो टेट्राहेड्रल आहे. अमोनियाचा का 107 आहे, कारण त्याच्यावरती एक लोन पेर आहे. वॉटरचा का 104 आहे, कारण त्याच्यावर 2 लोन पेर आहेत. CO2 का 180 आहे, कारण तो लिनियर आहे. BF3 का 120 आहे, कारण की तो ट्रायगोनल प्लेनार आहे. सो प्रत्येकाला रिझन तर आहेच आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच अमंग द फॉलोइंग इज नॉट पोलार मॉलिक्युलर सॉलिड. पोलार आहे की नॉन पोलार ओळखायचं आहे. CH4 आपलं वाक्य ठरलेलं आहे, जो बॉन्ड कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये आहे तो कसा असणार आहे, नॉन पोलार. तुम्ही फक्त लेक्चर अटेंड केले तरी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स माझ्या वाक्यांवरती सुटतात. फक्त लक्ष पाहिजे. ठरवलंय की नाही आपण कार्बन आणि हायड्रोजन मधला बॉन्ड असेल तर नॉन पोलार. SO2 स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, सल्फर वरती एक लोन पेअर आणि इथे काय आहे, डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. बेंट, यांचे डायपोल एकमेकाला कट करत नाहीत. ऍज नो डायपोल मोमेंट कट्स इच अदर, म्हणजेच डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल्स टू 0, हेन्स इट इज पोलार. सिमिलरली H2S हायड्रोजन सल्फाइड, तो पण त्याच्यासारखंच आहे. ठीक आहे. बेंट स्ट्रक्चर. HCl आताच व्हॅल्यू पाठ केली 1.03 dB, म्हणजे हे सगळे पोलार आहेत. नॉन पोलार फक्त एकच होता, ऑप्शन नंबर A. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. इफ Q is the magnitude of charge and R is the distance between the centers of positive and negative charge, dipole moment is given by, थोड्या वेळापूर्वीच लिहिलेलं, Q into R d by. ऑप्शन नंबर B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19. इफ 1S एक S and 3P, 3P घेतले, कोणते 3P असणार आहेत, PX, PY
PZ take part in hybridization. Number of hybrid orbitals formed. जेवढे atomic orbitals मिक्स होतात तेवढेच हायब्रिड ऑर्बिटल्स बनतात. सो ऑप्शन विल बी 4. ऑप्शन नंबर सी. एक S आणि 2 P आले तर sp2 म्हणजे 3 हायब्रिड ऑर्बिटल तयार झाले. एक S 1 P आला त्याचा अर्थ 2 sp हायब्रिड ऑर्बिटल तयार झालं. जेवढे atomic ऑर्बिटल्स येत आहेत जसे की ते 4 आलेत 1 2 3 4 तेवढेच मॉलिक्युलर ऑर्बिटल बनतात. सगळे असे दिसणार आहेत 1 2 3 4. अरेंज कशी होणार आहेत 3 4 टेट्राहेड्रल. Question number 20. Which type of overlap is involved in formation of OH bond in water molecule? वॉटर पण माहिती आहे तुम्हाला, बेंट ज्योमेट्री आहे त्याची, बेंट शेप आहे त्याचा. OH बॉन्डचा ओव्हरलॅपिंग विचारलेला आहे. हा जो ऑक्सिजन आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड आहे नो डाऊट. 2 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर 4 म्हणजे sp3. आणि जो हायड्रोजन आहे तो तर 1s त्याचं ऑर्बिटल इनकम्प्लीट असतं, 1 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो. सो 1s आणि sp3 ओव्हरलॅप करणार आहे. sp3 आणि S 1 आहे म्हणून तिथे लिहिलेलं नाही. sp3s. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 21. What type of hybridization results in tetrahedral geometry? हायब्रिडायझेशन जेव्हा शिकवलं तेव्हाच म्हटलेलं sp3 असेल तर त्याला काय म्हणतात टेट्राहेड्रल ज्योमेट्री. sp2 असेल तर त्याला म्हणतात ट्रायगोनल प्लेनार. sp असेल तर इट इज कॉल्ड ॲज लिनियर. dsp2 असेल तर इट इज कॉल्ड ॲज स्क्वेअर प्लेनार. नेक्स्ट इयर जाऊन शिकाल स्क्वेअर प्लेनार बद्दल, ह्या वर्षी नाही. स्क्वेअर प्लेनार. टेट्राहेड्रल असेल तर sp3. क्वेश्चन नंबर 22. In which of the following molecules 2 pi bonds are present? 2 pi bond. C2H6. This is alkane. CnH2n+2. C2H4. This is alkene. C3H6. Again alkene. C2H2. Alkyne. Acetylene. C2H2. एक बॉन्ड असतो त्याला सिग्मा म्हणायचं असतं. सो दिस इज सिग्मा, दिस इज सिग्मा, दिस इज सिग्मा. आणि सिग्मा सोडून जे वरती बनलेले आहेत रिपीट दॅट इज पाय. सो 2 पाय बॉन्ड कोणामध्ये प्रेझेंट असणार आहेत अल्काईन मध्ये म्हणजेच ऍसिटिलीन मध्ये. नेक्स्ट 23. व्हॉट टाइप ऑफ हायब्रिडायझेशन इज प्रेझेंट इन PCl5? रफ स्केच सोबत शिकवते. सेंटरला फॉस्फरस आहे तर त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. त्या 5च्या 5 जणांनी बॉन्ड बनवलाय. 1 2 3 4 5 क्लोरीन आले. सो पहिल्यांदा हायब्रिडायझेशन फाइंड करायचं. लोन पेअर प्लस बॉन्ड पेअर. सगळे तर बॉन्डच बनलेत, लोन पेअर काय उरलीच नाही मग 0. बॉन्ड किती बनलेत 5. आन्सर काय आलं 5. बघा काय केलं, जो मॉलिक्यूल दिलाय त्यांचा सेंटर घ्यायचा फॉस्फरस. त्याचा अटॉमिक नंबर आहे 15 285. आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे आणि 5 क्लोरीन आले 1 2 3 4 5. सो लोन पेअर 0 आणि बॉन्ड पेअर झाले 5. ऍड केलं, त्याचे 2 तुकडे करायचे. इकडे ऑलवेज 2 लिहायचं आणि उरलेला पार्ट इथे. 3 चा अर्थ असतो ट्रायगोनल. 3 म्हणजे ट्रायगोनल, 2 म्हणजे बाय आणि बाय काय असतं पुढे पिरॅमिडल. सो आन्सर इज ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. आपल्याला विचारलेलं आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन कसं लिहितो 5 साठी S 3P 1D. टोटल 5 ऑर्बिटल आणायचे. 1S PX PY PZ. PZ संपले P म्हणून D आला. sp3D. ज्योमेट्री विचारली असती तर ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. sp3D. ऑप्शन नंबर C. क्वेश्चन नंबर 24. According to molecular orbital theory, anti-bonding molecular orbitals of O2 contain. आता O2 ची MOT डायग्राम ड्रॉ करावी लागेल आणि अँटी बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स फाइंड करायचे. जर तुम्ही खूप वेळ डायग्राम प्रॅक्टिस केली तर ती नंतर इथे फिट होऊन जाते आणि डायग्राम ड्रॉ करायची गरज नाही लागत. हा क्वेश्चन मी त्या स्टुडंटसाठी परत सॉल्व्ह करते की ज्यांना MOT मध्येच डाऊट आहे.
जेव्हा तुम्हाला O2 ची मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम ड्रॉ करायला सांगतात, दोन्ही साइडला ऑक्सिजन लिहून घ्यायचा आणि त्याची इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन 1s2 2s2 2p किती असणार आहे, अटॉमिक नंबर 8 आहे याचा. सो इथे 4 झाले, उरलेत किती अजून 4, 2p4. इकडे सेम कॉपी करून घ्या, 1s2 2s2 2p4. आता जशी बेरिलियमची डायग्राम ड्रॉ करताना सांगितलं, जे इलेक्ट्रॉनिक कॉन्ट्रीब्युशन तुम्ही इथे लिहिताय इन हॉरिझॉन्टल मॅनर तेच व्हर्टिकल मॅनर मध्ये लिहायचंय. 1s2 अँड 1s2 म्हणजे एक बॉक्स त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. इकडे परत लिहा 1s2 एक बॉक्स त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स जेव्हा ओव्हरलॅप करतात 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनतात. एक खाली बनेल, एक वरती बनेल. जे खाली बनतं त्यालाच आपण काय नाव देतो, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, आणि जे वरती आहे तो अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. हे जे इलेक्ट्रॉन्स तुम्ही इकडे इकडे फिल केलेत 1 2 3 4 तेच हर्ट्झ रूलच्या अकॉर्डिंग इकडे फिल करायचे. एमओटी मध्ये 4 इलेक्ट्रॉन दिसत आहेत, 1s2 1s2 2 + 2 4. इथे पण 4 भरा, 1 2 वरती जाऊन 3 परत 4. हा झाला 1s2 चा डायग्राम. सिमिलरली असणारे 2s2, 1s2 झाला, आता कोण आहे 2s2. इकडे लिहायचं 2s2 त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. इकडे लिहायचं 2s2 त्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन. परत 2 ॲटॉमिक ऑर्बिटल्स जेव्हा ओव्हरलॅप करतात 2 मॉलिक्युलर ऑर्बिटल्स बनवतात. खाली असतात बॉन्डिंग, वरती असतात अँटी बॉन्डिंग. ते पण लिहून घेते मी. खाली जे आहेत त्यांना काय म्हणतात, बीएमओ बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. वरती जे आहे ते एबीएमओ अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. अगेन आपल्याला 4 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत, ते फिल करा 1 2 3 4. नेक्स्ट काय फिल करायचंय आता आपल्याला, 2p4. 2p4 p म्हणजे 3 ऑर्बिटल असतात, त्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन 1 2 3 4th करेल पेरिंग. इकडे पण 3 ऑर्बिटल 2p4 4 इलेक्ट्रॉन 3 पर्यंत हाफ फिल्ड, 4था करेल पेर. 3 मॉलिक्युलर ऑर्बिटल जेव्हा ओव्हरलॅप करतील, इकडचे 3 तिकडचे 3 6 झाले. सो 6 मॉलिक्युलर ऑर्बिटल बनणार आहेत, पण एका लाईन मध्ये नाही. तर हिंट सांगितलेली, कार्बन नायट्रोजन ऑक्सिजनला स्प्लिटिंग करायचं असतं 21-21. आणि सॉरी, कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन नाही, बोरॉन कार्बन नायट्रोजन. सो सॉरी, बोरॉन कार्बन अँड अप टू नायट्रोजन 21-21. पण ऑक्सिजन फ्लोरीन निऑन सोन पुढे आलं तर काय करायचंय आपल्याला 12-21. तुम्हाला समजेल 12-21 काय. बघा इकडे लक्ष द्या फक्त. 12 म्हणजे पहिल्यांदा जेव्हा तुम्ही खाली येणार आहे एक बॉक्स घ्यायचा, एक, आणि परत खालीच तुम्हाला बनवायचे 2 बॉक्स. दिस इज 12. 1 बॉक्स 2 बॉक्स 1 2 12. वरती 21, दॅट इज 2 अँड देन 1. 12-21 मीनिंग समजलं. 1 2 12 2 1 21. आता या केसमध्ये तुम्हाला इकडे 4 तिकडे 4 टोटल 8 इलेक्ट्रॉन फिल करायचे. 1 2 वरती घ्या 3 4 5 6 7 8. हंट्स रूल फॉलो करायचा फिल करताना. एक बॉक्स होता, दोन्ही इलेक्ट्रॉन्स फिल केले, वरती गेलो, 2 इलेक्ट्रॉन्स फिल करायचे आहेत, एक, आणि मग पुढे भरायचा, हाफ फिल करून देन पेरिंग केलं. जे खाली दिसतात त्यालाच तुम्ही काय म्हणता, बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल, आणि जे वरती येते अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो टोटल अँटी बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत हे विचारलं. हे एक अँटी बॉन्डिंग आहे 2, हे अँटी बॉन्डिंग आहे 4, हे अँटी बॉन्डिंग आहे 6. सो देर आर 6 इलेक्ट्रॉन्स इन अँटी बॉन्डिंग मॉलिक्युलर ऑर्बिटल ऑफ O2 इन मॉलिक्युलर ऑर्बिटल डायग्राम. एकदा डायग्राम बघून घ्या. याच्यामध्ये मी कशी नावं द्यायची हे सांगितलेलं नाहीये, कारण ते क्वेश्चन साठी गरजेचंच नाही. डायग्राम कशी ड्रॉ करायची, ऑक्सिजन पासून पुढे 12-21 आणि नायट्रोजन पर्यंत 21-21, 2 1 2 1. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 25. Which of the following molecule does not obey octet rule? N2, NaCl, Cl2,
SF6 पाहून समजलं काय SF6 कशाचं एक्झाम्पल होतं. सल्फर त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात 1 2 3 4 5 6 आणि तो 6 फ्लोरीन सोबत बॉन्ड बनवतोय. याचा अर्थ त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 12 इलेक्ट्रॉन असणार आहेत. इट इज अन एक्झाम्पल ऑफ एक्सपांडेड ऑक्टेट. ऑप्शन नंबर डी. पण बाकीचे ऑप्शन्स बघून माइट बी तुम्ही कन्फ्युज झाला असाल, ते कन्फ्युजन दूर करते. ऑप्शन नंबर ए आहे N2. नायट्रोजनच्या आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात 1 2 3 4 5. त्यापैकी तो 3 बॉन्ड बनवतो आणि एक लोन पेअर ठेवतो. मग इकडेच लिहा 1 2 3 3 बॉन्ड बनवतो आणि एक असते त्याची लोन पेअर. सिमिलरली दुसरा नायट्रोजन 3 बॉन्ड बनवतोय 1 2 3 आणि उरलेले 2 असतात त्याच्या लोन पेअर मध्ये. सो हे 3 बॉन्ड बनवा 1 2 3. नायट्रोजनच्या आउटर मोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन किती 1 2 3 4 5 बॉन्ड बनवल्यामुळे हे पण त्याचे 6 7 8. याच्या पण आउटर मोस्ट मध्ये 8 आहे, याच्या पण आउटर मोस्ट मध्ये 8. त्याच्यानंतर घ्या एक्झाम्पल क्लोरीनचं. क्लोरीनचा एटॉमिक नंबर आहे 287. दुसरा क्लोरीन 287 करेक्ट आहे. मग ते इलेक्ट्रॉन्स त्यांचे शेअर करणार आहेत. 7 इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 7. क्लोरीन 1 2 3 4 5 6 7 एक बॉन्ड बनवतात. हा 7 त्यातला एक घेतो, हे 7 यातला एक घेतो, दोघांचंही ऑक्टेट कम्प्लीट. NaCl सोडियम त्याच्या +1 स्टेट मध्ये असतो म्हणजे 2,8 आणि क्लोरीन त्याच्या मायनस स्टेट मध्ये असतो म्हणजे 2,8,8. समजलं. सो त्याचं पण ऑक्टेट कम्प्लीट आहे. ऑप्शन नंबर डी करेक्ट. 26. आता हे इन PCl3 molecule the angle between Cl PCl present in a plane is equals to PCl3 molecule म्हणजेच फॉस्फरस सेंट्रल ऍटम आहे आणि त्याच्या आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन असतात. सो ते 5 इलेक्ट्रॉन ड्रॉ करून घ्यायचे 1 2 3 4 5. आउट ऑफ 5 3 Cl आलेले आहेत. सो 3 बॉन्ड बनतात फर्स्ट सेकंड थर्ड आणि उरलेले 2 इलेक्ट्रॉन्स लोन पेअर बनवतात. सो याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे हायब्रिडायझेशन कसं काढायचं असतं. लोन पेअर प्लस सिग्मा बॉन्ड पेअर. लोन पेअर किती आहे या मॉलिक्यूल वरती 1. बॉन्ड किती बनवलेले आहेत 3. 3 + 1 4. दॅट मीन्स 4 ऑर्बिटल्स तुम्हाला एकत्र आणायचे. एक आणला S, बाकीचे 3 आहेत P. sp3 हायब्रिडायझेशन आणि sp3 हायब्रिडायझेशन म्हणजे जॉमेट्री असते टेट्राहेड्रल. तर आपण लर्नच केलेलं आहे टेट्राहेड्रलचा बॉन्ड अँगल किती असतो 109 डिग्री 28 मिनिट्स. पण थोडंसं लक्षात घ्या पहिल्यांदा इथे की जो मिथेन मॉलिक्यूल आहे बेसिकली टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आपण मिथेन मॉलिक्यूलचं शिकतो. तिथे 4ही बॉन्ड पेअर आहे आणि 4ही बॉन्ड पेअर असल्यामुळे रिपल्शन कमी आहे. रिपल्शन कमी असल्यामुळे बॉन्ड अँगल एक्झॅक्टली 109 डिग्री 28 मिनिट्स असतो. पण आपल्या केसमध्ये 4च्या 4 बॉन्ड नाही आहेत. एक आहे लोन पेअर आणि लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये रिपल्शन असतं जास्त. बॉन्ड पेअरचं रिपल्शन कमी आहे. लोन पेअरचं रिपल्शन जास्त आहे आणि 2 लोन पेअर असते तर लोन पेअर मधलं रिपल्शन अजून सुद्धा जास्त होतं. मग जर लोन पेअर बॉन्ड पेअरला रिपेल करायला लागले, लांब पाठवायला लागले तर या बॉन्ड जवळ येतील. या लोन पेअरनी या 2 बॉन्डना रिपेल केलं, बाजूला ढकललं स्वतःपासून, तर हे जवळ येतील आणि जो बॉन्ड अँगल असणार आहे तो 109.28 डिग्री पेक्षा कमी असणार आहे. 109 पेक्षा कमी ऑप्शन्स बघा कुठे दिसतो 104 डिग्री. सो ऑप्शन नंबर डी करेक्ट ऑप्शन. समजलं. नेक्स्ट कडे चला. Which of the following is true for compound AB if it is formed by transfer of an electron from A to B? A मधला एखादा इलेक्ट्रॉन B ला ट्रान्सफर केलाय. The bond formed by direct transfer of electron is called as ionic bond. And ionic bondचं दुसरं नाव आहे electrovalent bond. Ionic bond is also called as इलेक्ट्रोवॅलेंट बॉन्ड. ऑप्शन नंबर ए आहे बी इज डायव्हॅलेंट. बिलकुल नाही, कारण इथे म्हटलं एन इलेक्ट्रॉन
एक सिंगल इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलाय, सो इट शुड बी मोनोवॅलेंट. बी इज डायव्हॅलेंट नाही, जो देतो तो एक इलेक्ट्रॉन देतोय, सो मोनोवॅलेंट. जो घेतोय तो एकच इलेक्ट्रॉन घेतोय, सो तो सुद्धा मोनोवॅलेंट. सो ए शुड बी मोनोवॅलेंट, बी शुड बी मोनोवॅलेंट. हे दोन ऑप्शन तर करेक्ट नाहीयेत. नेक्स्ट, ए बी फॉर्म्स इलेक्ट्रोवॅलेंट बॉन्ड, जसं की इथे ऑलरेडी मेन्शन केलंय. इलेक्ट्रोवॅलेंट म्हणजेच आयोनिक बॉन्ड. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. डी मध्ये म्हणतात ए बी फॉर्म्स कोवॅलेंट बॉन्ड. बिलकुल नाही. कोवॅलेंट बॉन्ड कसं फॉर्म होतो? बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन नंबर 28. What type of intermolecular force is present between magnesium chloride, that is MgCl, and water, HOH? कोणतं फोर्स ऑफ इंटरॅक्शन प्रेझेंट आहे असं विचारलंय आपल्याला. सो चेक करा. मॅग्नेशियम क्लोराइड म्हणजेच याच्यावरती Mg वर +2 चार्ज आहे, Cl वर -2. इट इज आयोनिक कंपाऊंड, आयोनिक सॉलिड. ठीक आहे. सो याच्यामध्ये असणार आहेत केटायन्स अँड एनायन्स. सिम्पली मी त्याला आयन्स लिहिते. एखादा सॉल्ट जर तुम्ही घेतला तर तो केटायन अँड एनायन पासून बनलेला असतो, म्हणजेच आयन्स. आणि वॉटर की जो कोवॅलेंट बॉन्डनी बनलेला आहे, हा आयोनिक बॉन्डनी बनलेला आहे आणि तो कोवॅलेंट मध्ये बनलाय. आणि हायड्रोजन आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, ऑक्सिजन आहे इलेक्ट्रो निगेटिव्ह, हायड्रोजन आहे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. जेव्हा आपण असे पार्शल पॉझिटिव्ह पार्शल निगेटिव्ह चार्जेस देतो, आपण त्याला डायपोल असं म्हणतो. करेक्ट आहे. डिफरन्स बघा. दोन मॉलिक्युल्स दिलेत. एक आयोनिक आहे. आयोनिक असेल तर कम्प्लीट पॉझिटिव्ह चार्ज, कम्प्लीट निगेटिव्ह चार्ज. पण जर कोवॅलेंट असेल, म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्सनी बनला असेल, तर इलेक्ट्रोनिगेटिव्ह वर पार्शल निगेटिव्ह, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वर पार्शल पॉझिटिव्ह. याला कम्प्लीट आयन्सचं फॉर्मेशन म्हटलं. आणि इकडे डायपोल. आयन आणि डायपोल मध्ये जे इंटरॅक्शन आहे त्याला आपण म्हणतो आयन डायपोल इंटरॅक्शन. ऑप्शन्स चेक करू. डायपोल डायपोल रॉंग. आयन डायपोल ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. बाकीचे दोन तर रॉंगच असणार आहे. ठीक आहे. हायड्रोजन बॉन्डिंग कधी आयोनिक सोबत होत नाही, सो ऑप्शन नंबर डी पण रॉंग. नेक्स्ट क्वेश्चन. In which of the following compound intramolecular hydrogen bonding is present? इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंगचे दोन एक्झाम्पल मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला ऑलरेडी लिहून दिलेले आहेत. आय होप तुम्हाला आठवत असतील. एक तर आपला ऑप्शन होता ऑर्थो नायट्रोफिनॉल. ऑर्थो म्हणजे ऍडजेसंट पोझिशन्स ऑफ बेन्झीन. नायट्रो N डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस. आणि फिनॉल म्हणजेच OH लागलेला असणार आहे. पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ऑफ OH and negatively charged oxygen of NO2 shows intramolecular hydrogen bonding. पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन पण त्याच मॉलिक्युल्स आहे आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम पण त्याच मॉलिक्युल्स आहे. विदिन मॉलिक्युल झालं तर कोणतं हायड्रोजन बॉन्डिंग असतं? ते इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. सिमिलर वे मध्ये अजून एक एक्झाम्पल लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे. इथिलीन ग्लायकॉल. CH2 OH स्वतःचाच हायड्रोजन इथे लिहिते. हायड्रोजन वर पार्शल पॉझिटिव्ह, ऑक्सिजन वर पार्शल निगेटिव्ह. पार्शल पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह मध्ये इंटरॅक्शन आहे, सो दॅट इज इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. या दोन्ही पैकीच ऑप्शन मध्ये दिसणारे अजून तर ऑप्शन वाचले पण नाहीयेत. बघा. इथेनॉल ऑर्थो नायट्रोफिनॉल जो की हा मॉलिक्युल आहे. ऑर्थो म्हणजेच ऍडजेसंट पोझिशन 1-2 पोझिशन. ऑर्थो नायट्रोफिनॉल वॉटर अमोनिया. इथेनॉल वॉटर अमोनिया दे कॅन शो हायड्रोजन बॉन्डिंग पण these three शो इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. एक मॉलिक्युल नाही, दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल्सच्या मध्ये इंटरॅक्शन आहे. पण इथे तुम्हाला दुसरा मॉलिक्युलच घ्यायला लागला नाही. विदिन इट सेल्फ इंट्रामॉलिक्युलर. विदिन इट सेल्फ आहे म्हणून इंट्रामॉलिक्युलर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. क्वेश्चन नंबर 30. इन गॅस फेज HOOH बॉन्ड अँगल इन H2O2 इज. लास्ट व्हिडिओ मध्ये पण सांगितलं, अशा टाईपचा क्वेश्चन आला तर डायरेक्टली स्किप करा.
कारण पूर्ण 11th स्टँडर्डच्या टेक्स्टबुक मध्ये कुठेही आपल्याला पेरॉक्साईडचं स्ट्रक्चर आणि त्याचे अँगल्स दिलेले नाहीये. जुन्या सिलेबस मध्ये होतं, सो हा क्वेश्चन त्या इयरला व्हॅलिड होता. या इयरला यू कॅन डिरेक्टली स्किप इट. लेट्स गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. 31. व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर इन N2 मॉलिक्यूल? आता लर्न झालं असेल 2 नायट्रोजनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो. थोडेसे अजून लर्न करू. जर ऑक्सिजनचं विचारलं तर O डबल बॉन्ड O. जर कार्बन मोनॉक्साईड विचारला तर C ट्रिपल बॉन्ड O. इकडे एक लोन पेर असते, इकडे एक लोन पेर असते. कार्बन मोनॉक्साईड मध्ये मात्र तुम्ही लोन पेर पण लक्षात ठेवा. मी N2 मध्ये तुम्हाला लोन पेर नाही सांगितली आहे, पण सांगितली नाहीये. O2 मध्ये लोन पेर आहे, पण सांगितली नाहीये, कारण त्याचे क्वेश्चन आरामात सॉल्व्ह होतात. पण कार्बन मोनॉक्साईडची सांगितली आहे, कारण कार्बन मोनॉक्साईडचं जर हे स्ट्रक्चर लर्न असेल तर अजून भरपूर क्वेश्चन या टाइपचे तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो कार्बन मोनॉक्साईड C ट्रिपल बॉन्ड O असतो. C वर एक लोन पेर दाखवायची आणि O वरती एक लोन पेर. इथे विचारलं व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर ऑफ N2? आन्सर इज 3. ऑप्शन नंबर D. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 32. नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स इन कार्बोलिक ऍसिड. व्हेरी इम्पॉर्टंट. कार्बोलिक ऍसिड काय आहे हे 11वीच्या टेक्स्टबुक मध्ये कुठे थोडंफार मेन्शन केलेलं आहे, ते पण जीओसी आणि हायड्रोकार्बनच्या पार्ट मध्ये. पण तुम्हाला माहिती पाहिजे कार्बोलिक ऍसिड म्हणजेच फिनॉल. एक साधा वर्ड आहे तिथे की फिनॉल्स आर ऑल्सो नोन ॲज कार्बोलिक ऍसिड, आणि त्या पॉइंट वरती हा क्वेश्चन बनवला. 2 कॉन्सेप्ट मिक्स केल्या. ती लाईन तुम्हाला माहिती आहे का आणि सिग्मा बॉन्ड तुम्हाला माहिती आहेत का? कार्बोलिक ऍसिड म्हणजेच काय सांगितलं? फिनॉल. जर फिनॉल असेल तर तुम्हाला स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे. हे विसरू नका की बेन्झीनच्या प्रत्येक कार्बन वरती एक हायड्रोजन आहेच. फक्त या फर्स्ट पोझिशनचा हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे OH ने. सिग्मा बॉन्ड्स काउंट करा आता. 1 2 3 4 5 6. सिग्मा म्हणजेच कोणते बॉन्ड काउंट करायचे तुम्हाला? सिंगल बॉन्ड. हे झाले 6. त्याच्यानंतर 7 8 9 10 11 12. आय होप तुम्हाला हे 12 तर पटकन दिसले असतील. उरलेले आता परत याच्यामध्ये एक आहे O सिंगल बॉन्ड H आहे. सो 13th बॉन्ड इथे लपलेला आहे. तो 13 वरती जास्त लक्ष नाही जात आणि आपण 6+6 करतो, डायरेक्टली 12 मार्क करून टाकतो. बट करेक्ट आन्सर इज 13. O आणि H मध्ये पण एक सिंगल म्हणजे सिग्मा बॉन्ड आहे. क्वेश्चन नंबर 33. व्हॉट इज बॉन्ड लेंथ ऑफ C सिंगल बॉन्ड C इन अल्केन हॅव्हिंग ऑल कार्बन ॲटम sp3 हायब्रिडाइज्ड? आय होप तुम्ही लास्ट लेक्चर मन लावून केलेलं आहे. बघा व्हिडिओ लेक्चर कोणतंही स्किप करू नका. कधी ना कधी तर त्या टाइपचा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायलाच लागेल. या ना त्या बुक मध्ये. कधी तोच क्वेश्चन टार्गेट मध्ये असेल, कधी तोच क्वेश्चन सॅटर्डे टेस्ट मध्ये असेल, कुठेही येऊ शकतो. सो C सिंगल बॉन्ड C म्हणजेच अल्केन आहे हा, आणि अल्केन मध्ये CC ची बॉन्ड लेंथ लर्न केली आपण 554 पिकोमीटर. करेक्ट ऑप्शन कुठे? ऑप्शन नंबर A. त्याला टिक करा पहिल्यांदा. सेकंड, तुम्हाला अल्कीन मध्ये पण बॉन्ड लेंथ विचारू शकतात सिग्मा बॉन्डची, तेव्हा ती बॉन्ड लेंथ किती असणार आहे? 133 पिकोमीटर. ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची अल्केन साठी. अल्केन्स मध्ये C सिंगल बॉन्ड C इज 154. अल्कीन मध्ये डबल बॉन्ड बनलाय, बॉन्ड स्ट्रॉंग झाला. बॉन्ड जेवढा जास्त स्ट्रॉंग तेवढी त्याची लेंथ कमी असते, 133 पिकोमीटर. आणि त्याच्यानंतर बेन्झीन मध्ये एक सांगितलेलं, कारण बेन्झीन मध्ये सिंगल बॉन्ड पण आहेत आणि डबल बॉन्ड पण आहेत. दॅट टू दे आर अल्टरनेट, बट डोंट फॉरगेट दे आर इन रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजेच काय असतं? डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. आणि त्याच्यामुळे यांचा एक रेझोनन्स हायब्रिड तुम्ही ड्रॉ करू शकता, जो की असा काहीतरी दिसतो. तर जो काही बॉन्ड लेंथ आहे यांची ती ऍव्हरेज होते, आणि ऍव्हरेज होऊन याचा आन्सर किती येतं? 138 किंवा 139 पिकोमीटर. आपल्याला अल्केन्स विचारलं, sp3 हायब्रिडाइज्ड आणि अल्केन्स. सो हे आन्सर टिक करायचं आहे 154 पिकोमीटर. नेक्स्ट, हाऊ मेनी हायड्रोजन ॲटम्स आर सराउंडिंग
each oxygen atom in structure of ice. आइस एक सॉलिड फॉर्म आहे वॉटरचा, HOH. लास्ट इयर फर्स्ट चॅप्टर जो 12th मध्ये होता, दॅट इज लास्ट इयर इन द सेन्स 2020 मध्ये, तर एक चॅप्टर होतं सॉलिड स्टेट. आपल्यालाही 12वी जाऊन हा चॅप्टर आहेच आहे. सॉलिड स्टेट मध्ये त्या जुन्या टेक्स्ट बुक मध्ये आईसचं स्ट्रक्चर दाखवलेलं. सो आईस सॉलिड फॉर्म मध्ये आणि आईस मध्ये म्हणजेच वॉटर मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग असतं. जर तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल असा दाखवला तर दिस इज वॉटर इन लिक्विड स्टेट, इट इज नॉट आईस. आईस मध्ये भरपूर सारे वॉटर मॉलिक्युल्स हायड्रोजन बॉन्डिंगमुळे एकत्र पॅक झालेले असतात. सो हा वॉटर मॉलिक्यूल आहे ज्याच्यामध्ये क्लिअरली तुम्हाला 2 हायड्रोजन दिसत आहेत, म्हणून पटकन 2 शोधून टिक नाही करायचे. दिस इज लिक्विड वॉटर. आपल्याला आईस विचारलेला आहे. आईस मध्ये ऑक्सिजन वरती किती लोन पेअर असतात? 2 लोन पेअर. सो प्रत्येक लोन पेअर हायड्रोजन बॉन्डिंग करत असते. सो दुसरा जो वॉटर मॉलिक्यूल असेल HOH, इकडे काही वॉटर मॉलिक्यूल असेल HOH, तर आपल्याला जस्ट काय करायचंय, पॉझिटिव्हली चार्ज हायड्रोजन ऑफ अनदर मॉलिक्यूल अँड निगेटिव्हली चार्ज ऑक्सिजन, म्हणजेच त्याची लोन पेअर हायड्रोजन बॉन्डिंग करते. दुसरी लोन पेअर पण सेम हायड्रोजन बॉन्डिंग करेल आणि आईस मध्ये एक नाही तर असे अनेक वॉटर मॉलिक्युल्स एकमेकांना कनेक्टेड असतात. यातला कुठलाही एक ऑक्सिजन घ्या, कुठलाही एक ऑक्सिजन, तर त्याच्या आजूबाजूला किती हायड्रोजन दिसणार आहेत? स्वतःचे 2 आणि हायड्रोजन बॉन्ड केलेले 2. सो देर आर 4 हायड्रोजन ॲटम सराउंडिंग सिंगल ऑक्सिजन ॲटम इन अ स्ट्रक्चर ऑफ आईस. हे क्लिअर झालं? तुम्हाला आईस म्हटलं की वॉटर क्लिक होतं, तुम्ही HOH ड्रॉ कराल आणि डायरेक्टली 2 आन्सर टिक कराल, पण असं नाहीये. तो लिक्विड वॉटर असू दे किंवा जास्तीत जास्त आईस, आईस मध्ये काय होतं, एकदम वॉटर मॉलिक्यूल एकत्र येतात आणि सॉलिड स्ट्रक्चर बनवतात, बिकॉज त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग आहे. सो लोन पेअर जेवढे आहेत तेवढे अजून हायड्रोजन बॉन्ड्स ते बनवू शकतात. लेट्स गो फॉर नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 35. आयडेंटिफाय टाइप ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स प्रेझेंट बिटवीन बेन्झीन अँड अमोनिया. बेन्झीन म्हणजेच इट इज बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. इट इज बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन. आणि क्लासरूम लेक्चर मध्ये मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगते, बॉन्ड बिटवीन कार्बन अँड हायड्रोजन इज नॉन पोलार. ठीक आहे. नेक्स्ट कोण दिलेला आहे? अमोनिया, NH3. नायट्रोजन वरती असते 1 लोन पेअर 3 बॉन्ड पेअर. हे पाठ करा. अमोनिया 1 लोन पेअर 3 बॉन्ड पेअर, कारण नायट्रोजन मिनिमम कंडिशन मध्ये 1 लोन पेअर 3 बॉन्ड पेअर डोक्यावरती ठेवतो. सिमिलरली वॉटर 2 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर. तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन सॉल्व्ह होतील हे लक्षात असेल तर. आता जस्ट पहा, इथे लोन पेअर आहे, नायट्रोजन आहे आणि हायड्रोजन आहे. हायड्रोजन इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह पार्शल पॉझिटिव्ह, नायट्रोजन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह पार्शल निगेटिव्ह. आणि ज्याच्यावर पार्शल पॉझिटिव्ह पार्शल निगेटिव्ह चार्ज देतो इट इज कॉल्ड ॲज डायपोल. एक नॉन पोलार मॉलिक्यूल आणि एका डायपोल मध्ये कोणतं इंटरॅक्शन असतं, तर इट इज डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. आधी आपल्याकडे अमोनिया होता. अमोनियाच्या हायड्रोजनवर तुम्ही पार्शल पॉझिटिव्ह चार्ज दिला कारण इट इज इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. नायट्रोजनवर पार्शल निगेटिव्ह चार्ज दिला बिकॉज इट इज इलेक्ट्रो निगेटिव्ह. आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ऍटम्सच्या मध्ये तुम्हाला जो चार्ज दिसतो त्याला तुम्ही डायपोल असं म्हणता. हा डायपोल शेजारच्या मॉलिक्यूल मध्ये डायपोल इंड्यूस करतो. आता याच्यामध्ये हायड्रोजन आहे तर सगळीकडे ऍक्च्युली तुम्ही ड्रॉ करू शकता. जो नायट्रोजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह तो शेजारच्या हायड्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस करायला लागतो and hydrogen becomes partial positive. कधी? when ammonia comes closer to it, नायट्रोजनच्या इफेक्ट मुळे हायड्रोजन पार्शल पॉझिटिव्ह बनतो. हायड्रोजन पार्शल पॉझिटिव्ह बनला तर आतला कार्बन पार्शल निगेटिव्ह बनायला लागतो. हे लक्षात घ्या. जर तुम्ही फक्त अमोनिया आणला तर तो डायपोल आहे. जर तुम्ही फक्त बेन्झीन आणला तर तो नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. पण जर तुम्ही त्या दोघांना एकत्र केलं तर अमोनियाचा डायपोल हळूहळू बेन्झीन मध्ये इंड्यूस व्हायला लागतो अँड हेन्स इट इज कॉल्ड ॲज डायपोल इंड्युस्ड डायपोल इंटरॅक्शन. आणि डेफिनेशनच काय आहे त्याची,
The electrostatic force of attraction between a polar and non-polar molecule is called as dipole-induced dipole interaction. Question number 36. Which of the following molecule has zero dipole moment? Dipole moment बद्दल थोडं डिस्कस करू. तुम्हाला जो काही मॉलिक्यूल दिलाय त्याच्यावरती तुम्हाला पार्शल पॉझिटिव्ह पार्शल निगेटिव्ह चार्जेस देता आले पाहिजेत आणि डायपोल मोमेंटची डायरेक्शन असते पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ही पहिली गोष्ट माहिती पाहिजे. सेकंड थिंग, जेव्हा दोन डायपोल एकाच डायरेक्शन मध्ये येत आहेत, कुठल्याही डायरेक्शन मधून एका पॉइंटकडे येत आहेत असंही म्हणू शकता. दोन्ही वाक्य करेक्ट आहेत. दोन डायपोल एका डायरेक्शन मध्ये येत आहेत किंवा कुठल्याही डायरेक्शनने एका पॉइंट मध्ये येत आहेत, म्हणजे दोन्हीचा अर्थ सेमच आहे. तर त्यांचा रिझल्टंट डायपोल जो असतो तो त्याच पॉइंट मधून इमर्ज आउट होतो, परपेंडिक्युलर. नेक्स्ट थर्ड हिंट आहे, जर एखादा डायपोल एका पॉइंट मधून दूर जात आहे, याच पॉइंट मधून हा डायपोल दूर चाललाय, याच पॉइंट मधून तो पण डायपोल दूर चाललाय, त्याच पॉइंट मधून इमर्ज आउट होतो परपेंडिक्युलर. ठीक आहे. तर या तीन वरती बेस्ट आपण चारही ऑप्शन सॉल्व्ह करू आणि मग बघू की कोणाची झिरो डायपोल मोमेंट आहे. लेट अस स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 1. आपल्याला माहिती आहे आता ऑप्शन नंबर ए वॉटर आहे, तर ऑक्सिजनवर असतात दोन लोन पेअर, दोन बॉन्ड पेअर. डोंट वरी, हा टेट्राहेड्रलच आहे. बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स, नाही सॉरी 109 डिग्री असता, पण दोन लोन पेअर आहेत. दोन लोन पेअर मुळे काय झालं, रिपल्शन बॉन्ड अँगल होतो कमी 104 डिग्री. सो या केसमध्ये तुम्हाला चार्जेस द्यायचे हायड्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजनवर पार्शल निगेटिव्ह. सगळ्यात पहिल्यांदा जसा रूल वापरायला सांगितला तसा यूज करा. डायपोलची डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. दोन डायपोल एकाच डायरेक्शन मध्ये जात असतील तर त्यांचा रिझल्टंट ब्ल्यू कलरने देऊ आपण, ऑलवेज इमर्जिंग आउट फ्रॉम देम. सो दिस इज रिझल्टंट वेक्टर. नेक्स्ट, लोन पेअरची डायपोल कशी काढायची? लोन पेअरची डायपोल लोन पेअरच्या डोक्यातून बाहेर न्यायची. हे लोन पेअर आहे, त्यातून बाहेर नेली. ही लोन पेअर आहे, त्याच्यातून बाहेर नेली. अगेन वी केम टू दिस पॉइंट की दोन वेक्टर एका पॉइंट मधून बाहेर चाललेत तर त्यांचा परपेंडिक्युलर, एकाच पॉइंट मधून बाहेर चाललेत तर त्यांचा परपेंडिक्युलर अगेन इकडेच आहे. सो ब्लॅक वाला पण रिझल्टंटच आहे, ब्ल्यू वाला पण रिझल्टंटच आहे. डिफरन्स आहे, ब्लॅक इज रिझल्टंट ऑफ लोन पेअर अँड ब्ल्यू वन वेक्टर इज द रिझल्टंट ऑफ बॉन्ड पेअर. सो दोघांच्या व्हॅल्यूज डिफरंट आहेत बट एकाच डायरेक्शन मध्ये. सो तुम्ही दोन ऍड करणार, μ1 प्लस μ2 विल बी युअर फायनल डायपोल मोमेंट विच इज नॉट इक्वल्स टू 0. डायपोल मोमेंट नॉट इक्वल्स टू 0. समजलं काय केलं? तुम्ही ऑक्सिजन ड्रॉ केला, लोन पेअर्स तुम्हाला जसे पाहिजे तसे काढा, टेट्राहेड्रल काढा, अदरवाइज असं काढा. दोन बॉन्ड या डायरेक्शनने चाललेत, चेक करा, त्यांचा रिझल्टंट वरती आहे. लोन पेअर एका पॉइंट मधून बाहेर चाललेत, त्यांचा रिझल्टंट वरती आहे. अँड लोन पेअर आणि बॉन्ड पेअरचा रिझल्टंट एकाच डायरेक्शन मध्ये असल्यामुळे मग आपण त्यांना ऍड करून घेतलं. सो याचा डायपोल मोमेंट कॅन्सल तर होत नाहीये. लेट अस गो फॉर नेक्स्ट ऑप्शन, ऑप्शन नंबर बी. करेक्ट आन्सर आपल्याला बघून समजतं, पण मला तुम्हाला डायपोल मोमेंट कसं फाइंड करायचं हे शिकवायचं. H2S सल्फर, सल्फरच्या आउटर मोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. दोन बॉन्ड बनवले म्हणजे त्याच्याकडे पण दोन लोन पेअर आहेत. एक लोन पेअर इथे ड्रॉ केली, एक इथे ड्रॉ केली, दुसरा हायड्रोजन, नेक्स्ट हायड्रोजन. त्याच्यानंतर हायड्रोजनवर असतो पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. सो सल्फर बिकम्स पार्शल निगेटिव्ह, हायड्रोजन बिकम्स पार्शल पॉझिटिव्ह. डायपोलची डायरेक्शन कुठून कुठे देणार? वॉटर रिवाइज होतो बघा, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. दोन डायपोल जेव्हा एकाच डायरेक्शन मध्ये जातात तेव्हा त्यांचा रिझल्टंट इमर्ज आउट फ्रॉम दॅट पॉइंट. दिस इज रिझल्टंट आणि हा रिझल्टंट आहे बॉन्ड पेअरचा, बीपी बॉन्ड पेअरचा. लोन पेअरचा रिझल्टंट कसं फाइंड करायचा? लोन पेअरच्या डोक्यातून बाहेर काढायचा. हे लोन पेअर यातून बाहेर, हे लोन पेअर याच्यातून बाहेर. दोन वेक्टर एकाच पॉइंट मधून बाहेर पडतायत, त्याच्या सेंटर पासून त्यांचा रिझल्टंट जाईल असं.
सो हा पण रिझल्टंटच आहे, पण हा जो रिझल्टंट आहे तो आहे लोन पेअरचा. लोन पेअर आणि बॉन्ड पेअरचा रिझल्टंट एकाच डायरेक्शन मध्ये, सो ते ऍड होतील μ1 प्लस μ2, दॅट इज म्यू इज नॉट इक्वल्स टू 0. म्यू इक्वल्स टू 0 आला तरच तो नॉन पोलार आहे. सो दिस बोथ मॉलिक्युल्स आर पोलार. लेट्स गो फॉर ऑप्शन नंबर सी. NF3 नायट्रोजन, 3 फ्लोरीन आले, पिरॅमिडलच बनवणार, कारण उरलेलं काय असणार आहे, एक लोन पेअर. नायट्रोजन वरती असे एक लोन पेअर, 3 बॉन्ड पेअर फ्लोरीन सोबत, ते 3 खाली पिरॅमिडल शेप मध्ये. हायड्रोजन वर चार्ज आहे पार्शल, फ्लोरीन वर चार्ज आहे पार्शल निगेटिव्ह, नायट्रोजन पार्शल पॉझिटिव्ह, बिकॉज फ्लोरीन इज मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. फ्लोरीन वर निगेटिव्ह दिले. आता डायपोलची डायरेक्शन पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. 3 डायपोल आहे असे असे गेल्यासारखे. रिझल्टंट असा असणार आहे. समजते ना, हा पुढचा बॉन्ड आहे, हा साईडचा बॉन्ड आहे, हा त्या साईडचा बॉन्ड आहे. रिझल्टंट त्यांच्या बरोबर मधून 3 वेक्टर्स असे स्प्रेड आउट झाले. त्यांचा जो काही रिझल्टंट असेल त्याच्यातून बाहेर येतो. ब्ल्यू कलरने दाखवते, थोडासा इमॅजिन होईल. डॉटेड, दिस इज रिझल्टंट ऑफ बॉन्ड. ठीक आहे, 3 वेक्टर असे पसरले तसे इमॅजिन करा, त्यांच्या सेंटर मधून तो रिझल्टंट आलेला आहे. आणि लोन पेअरचा डायपोल कसं फाइंड करायचं, लोन पेअर मधून बाहेर. सो आता जर तुम्ही बघितलं तर हा जो म्यू आहे आणि हा जो, याला μ1 म्हणू, याला आपण μ2 म्हणू, दे आर अपोजिट इन डायरेक्शन. सो दे विल गेट मायनस μ2 मायनस μ1 किंवा μ1 मायनस μ2. मॉड मध्ये टाकू, जे काही उलटही केलं तरी चालेल. पण हे 0 नसणार आहे, कारण त्यांच्या दोघांची व्हॅल्यू सेम नाहीये, नॉट इक्वल्स टू 0. खाली जो आहे तो बॉन्ड पेअर आहे आणि वरती जो आहे तो लोन पेअर आहे. दोघांची व्हॅल्यू सेम नसते. बॉन्ड बॉन्ड असता कॅन्सल केलं असतं, लोन लोन असतं कॅन्सल केलं असतं. बॉन्ड अँड लोन एकमेकांना कॅन्सल करायचे नाही. राहतो लास्ट ऑप्शन. लेट्स रीड ऑप्शन नंबर डी काय आहे. इट इज CO2. CO2 चं स्ट्रक्चर सिंपल लिनियर असतं. C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. ऑक्सिजन वर पार्शल निगेटिव्ह अँड कार्बन वर पार्शल पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. 2 डायपोल आहेत, μ1 अँड μ2. दोन्ही पण बॉन्ड वाले आहेत, अपोजिट इन डायरेक्शन. सो μ1 मायनस μ2 इज इक्वल्स टू 0. 0 आलं की म्हणायचं इट इज नॉन पोलार मॉलिक्यूल. ऑप्शन नंबर डी. या क्वेश्चनला परत एकदा बघा, 2-3 वेळा बघा, तुम्हाला पक्का समजेल. फक्त हिंट एवढीच आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओळखता आलं पाहिजे. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह डायरेक्शन आहे. त्याच्यानंतर 2 किंवा 3 किती वेक्टर एका डायरेक्शन मध्ये आले तर त्या पॉइंट मधून स्ट्रेट लाईन ड्रॉ करा. आणि एका पॉइंट मधून लांब जात असतील तर त्याच पॉइंट मधून डाऊनवर्ड अपवर्ड कुठे जायचंय त्या डायरेक्शन मध्ये तुम्हाला स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. जसे की असे वेक्टर आले, इथून स्ट्रेट लाईन, वरून वेक्टर आले असते अशी स्ट्रेट लाईन. सो सिंपल इमॅजिन करण्यासाठी. सो परत एकदा व्यवस्थित पाहून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर ऑफ Be2 मॉलिक्यूल. लास्ट व्हिडिओ मध्ये बेरिलियमचा आपण एमओटी ड्रॉ केलेला आहे. वी नो दॅट बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2 हा फॉर्म्युला होता बॉन्ड ऑर्डरचा. आणि बेरिलियमच्या केसमध्ये बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स बिकम्स इक्वल्स टू अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. सो बॉन्ड ऑर्डर इज इक्वल्स टू 0. ऑप्शन नंबर सी. लास्ट व्हिडिओ लेक्चर बघितल्याशिवाय हे पाहायचंच नाहीये. ठीक आहे, सो हे पूर्णपणे प्रॉपर एक्सप्लेन केलेलं आहे तिथे. क्वेश्चन नंबर 38. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल कंटेन 25% S कॅरेक्टर ऑफ कार्बन ॲटम इन हायब्रिड स्टेट. कार्बन ॲटमचं चालू आहे तर कार्बन ॲटमच्या तिन्ही हायब्रिडायझेशन बद्दल थोडंसं शिकू. कार्बन sp, sp2 आणि sp3 असे 3 हायब्रिडायझेशन करतो. कधी sp म्हणतो आपण तर तुम्हाला हिंट शिकवली असेल जेव्हा तो ट्रिपल बॉन्ड बनवतो. sp2 कधी, जेव्हा तो डबल बॉन्ड बनवतो. sp3 कधी, जेव्हा तो सिंगल बॉन्ड बनवतो. आता याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचं आहे पर्सेंटेज S आणि पर्सेंटेज P कॅरेक्टर. इथे लिहू पर्सेंट S कॅरेक्टर, इथे लिहू पर्सेंट P कॅरेक्टर.
स्टार्ट करूया सिम्पलेस्ट पासून, जे की sp हायब्रिडायझेशन आहे. फर्स्ट sp इज इक्वल्स टू 100%. म्हणजे काय झालं, s 50% झालं, p झाला 50%. समजलं ना. s आणि p जर टोटल मिळून 100% असेल तर s चं पर्सेंटेज 50 आहे, p चं पर्सेंटेज 50 आहे. सेकंड वाला चेक करा. सेकंडचं हायब्रिडायझेशन दिलेलं आहे sp2. दिस इज इक्वल्स टू 100%. 3 ऑर्बिटल 100% आहे. मग मला फक्त s काढायचं असेल तर 100 डिवायडेड बाय 3, 33.33%. क्लिअर आहे. मग आता मला p फाइंड करायचं आहे. p जर तुम्ही 1 घेतला तर तो 33.33 आहे, कारण प्रत्येक एकासाठी किती आलं 33.33. पण p किती आहेत आपल्याकडे 2 आहे, सो इट बिकम 66.66%. sp2 मध्ये s is 33.33 and p is 66.66%. तिसऱ्यामध्ये आपल्याला विचारले sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजेच s आणि p3 घेतलं की 100% बनतं. जर तुम्हाला फक्त s काढायचंय तर 100 ला आता डिवायडेड बाय 4 करावं लागेल. दॅट इज 25% s आहे, तर उरलेलं सर्व p असणार आहे. 25% s आहे and 75% p आहे. आता पर्सेंटेज लर्न करून टाका डायरेक्टली. So 25% S character is present when carbon forms all single bond. Ethylene. Ethylene means ethene. Ethene means sp2 double bond. Acetylene. Acetylene म्हणजे C triple bond C. That is sp hybridization. Methane. सांगायचीच गरज नाही, ऑप्शन नंबर 6 करेक्ट आहे. And benzene. Benzene मध्ये all carbons are sp2 hybridized. So 33 असणार आहे ते. So correct option आहे ऑप्शन नंबर C, methane. What is bond order of B2? Wait, it is not Be2. बेरिलियम नाही आहे, बोरॉन आहे. जर तो बोरॉन असेल तर तुम्हाला त्याची एमओटी ड्रॉ करावी लागेल. इकडे एक बोरॉन, एटॉमिक नंबर 5, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p1. इकडे पण लिहा बोरॉन, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p1. तुम्ही आता एमओटी ड्रॉ करायला शिकला असाल लास्ट व्हिडिओ बघून. नसेल समजलं तर मी लास्ट रिक्वेस्ट करते की ऑफलाईन लेक्चर मध्ये विचारा एमओटी बद्दलचे डाऊट, बिकॉज आज जर एमओटी समजलं नाही तर मग परत कधीच समजणार नाहीये तुम्हाला. बोरॉनचं फर्स्ट ऑर्बिट आहे 1s2. इकडे लिहायचं 1s2. 1s2 म्हणजे एक बॉक्स. 1s2 म्हणजे एक बॉक्स. 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन. इकडे 2 आहेत, इकडे 2 आहेत. आपल्याला माहिती आहे की 2 atomic orbitals combine together to form 2 molecular orbitals, bonding and anti-bonding. इलेक्ट्रॉन्स कसे फिल करतो आपण 1 2 3 4. 1 2 3 4. नाव कसं द्यायचं, हा 1s आहे तर हा पण 1sच असणार आहे. यात 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून लिहिलं 2, पण खाली असतो तो सिग्मा. हा 1s आहे तर हा पण 1s आहे. 2 इलेक्ट्रॉन्स आहेत 2, पण वरती असेल तर सिग्मा स्टार. नेक्स्ट आहे 2s2. 2s2 ड्रॉ करा. 2s2. इकडे पण 2s2. इथे एक बॉक्स, इथे एक बॉक्स. 2 म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. 2 इलेक्ट्रॉन ड्रॉ केले 1 2 3 4. एमओटी सांगते 2 atomic orbitals combine together to form 2 molecular orbitals. वरती एक, खाली एक. इलेक्ट्रॉन्स फिलिंग करा 1 2 3 4. कसे फिल करता 1 2 3 4. हा 2s आहे म्हणून याचं नाव 2s. 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून 2, आणि हा परत सिग्मा. वरती काय असेल मग सिग्मा स्टार 2s2. नेक्स्ट लास्ट अँड इम्पॉर्टंट 2p1. p म्हणजे 3 बॉक्सेस काढणार आहे तुम्ही. 2p1 त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. इकडे पण 2p1 त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. इथे एक ड्रॉ करा, इथे एक ड्रॉ करा. लास्ट लेक्चर मध्ये पण हिंट सांगितलेली आहे, ही परत रिपीट करते समजलं नसेल कोणाला तर. बोरॉन, कार्बन आणि नायट्रोजन असेल तर p ऑर्बिटलचं स्प्लिटिंग
21 21 21 21 करायचं आणि ऑक्सिजन फ्लोरीन निऑन साठी 12 21 करायचं. आता कोण आहे? बोरॉन. म्हणजे तुम्ही 2 1 2 1 वरती फोकस करा. 2 1 2 1 म्हणजेच खाली 2 ऑर्बिट्स ड्रॉ करायचे, 2 वरती 1 करायचं, वरती म्हणजे याच्यामध्येच बॉन्डिंग मध्येच, आणि वरती अगेन 2 देन 1 2 1 2 1. त्याला मी लिहिते 21 21. यांची नावं देऊन घेऊ पहिल्यांदा. बघा, हा जो आहे एकटा तो ऑलवेज पीझेड असणार. मग बाकीचे दोन कोण आहेत? पीएक्स आणि पीवाय. रिपीट, जो एकटा आहे तो ऑलवेज पीझेड असणार. सो बाकीचे दोन कोण असणार आहेत? पीएक्स अँड पीवाय. या वाक्यावरती फोकस करा. जो एकटा आहे तो कोण असणार आहे? पीझेड. आणि तोच सिग्मा. म्हणतानाच असं म्हणायचं, तोच पीझेड आहे आणि तोच कोण आहे? सिग्मा. हा पण कोण असणार? सिग्मा. मग बाकीचे कोण असतील? पाय 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 पाय. वरती असेल तर स्टार लावायचे आणि खाली असेल तर ऍज इट इज. जो एकटा दिसतो तो पीझेड आणि तोच सिग्मा. ओके, सो उरलेले दोन पीएक्स पीवाय आणि तो असणार आहे पाय. अँटी बॉन्डिंग असेल तर स्टार लावायचं, बॉन्डिंग असेल तर ऍज इट इज. हा 2 आहे, 2px 2py 2pz 2px 2py 2pz. हा 1 आणि हा 1 दोन इलेक्ट्रॉन आहेत, सो दोन फिल केले. सो पाय 2px 1 अँड पाय 2py 1. एक एक इलेक्ट्रॉन आहे, सो 1 1 लिहिलं. ही एमओटी डायग्राम आहे B2 ची, बोरॉनची. बॉन्ड ऑर्डर विचारलेली आहे. बॉन्ड ऑर्डर कशी फाइंड करतो आपण? बॉन्ड ऑर्डर इज इक्वल्स टू बॉन्डिंग मायनस अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. तसं हा क्वेश्चन मला डायरेक्टली लर्न आहे काय आन्सर आहे, पण तुम्हाला एमओटी शिकवण्यासाठी इतकं लिहितोय आपण. बॉन्डिंग मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1 2 3 4 5 6 6 बॉन्डिंग आहे. मायनस अँटी बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 1 2 3 4. वरती आहेत का तिकडे? नाही आहेत. सो 6 minus 4 by 2 2 by 2. आन्सर इज 1. ऑप्शन नंबर बी. सिंपल क्वेश्चन्सला डिटेलिंग मध्ये सॉल्व्ह करण्याचं रिझन आहे. डिफिकल्ट क्वेश्चन आला तर तुम्ही त्याला सेम अप्रोचने सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 40. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल कंटेन 50% पी कॅरेक्टर? कोणामध्ये 50% पी कॅरेक्टर असणार आहे? ज्याचं हायब्रिडायझेशन sp आहे, आणि sp म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. प्रोपीन. इन म्हणजे डबल बॉन्ड. अल्केन. एन म्हणजे सिंगल बॉन्ड. अल्केन. एन म्हणजे सिंगल बॉन्ड. राहिला एकच ऑप्शन ऍसिटिलीन. ऍसिटिलीनचं इन बघू नका, बिकॉज ऍसिटिलीनचं नाव काय असतं? इथाइन. अँड इथाइन मीन्स ट्रिपल बॉन्ड. ऑप्शन नंबर बी करेक्ट आहे. Question number 41. Which of the following is correct decreasing order of repulsive interaction of electron pair in a molecule? Valence shell electron pair repulsion theory. VSEPR theory सांगते lone pair repulsions are greater than lone pair bond pair greater than bond pair. ऑप्शन शोधून टिक करणं फार इझी आहे. याचं ऍप्लिकेशन सांगते. मिथेन CH4 टेट्राहेड्रल. मिथेन CH4 टेट्राहेड्रल आहे. अमोनिया एक लोन पेर 3 बॉन्ड पेर टेट्राहेड्रल आहे. वॉटर 2 लोन पेर 2 बॉन्ड पेर ऑल आर टेट्राहेड्रल. दिलेले तिन्ही मॉलिक्युल्स टेट्राहेड्रल टेट्राहेड्रल टेट्राहेड्रल, कारण 4 एंटाइटीज पासून बनले. 4 बॉन्ड, 1 लोन पेर 3 बॉन्ड म्हणजे पण 4, 2 लोन पेर 2 बॉन्ड पेर म्हणजे पण 4. सो 4 म्हणजे टेट्राहेड्रल ज्योमेट्री असते. पण बॉन्ड अँगल मात्र सगळ्यांचा डिफरंट आहे. इथे 109 डिग्री 28 मिनिट्स. इथे जो बॉन्ड अँगल आहे तो आहे 107 डिग्री. इथे जो बॉन्ड अँगल आहे तो आहे 104 डिग्री. आता हे झालं का? कारण इथे मिथेन मध्ये सगळे बॉन्ड आहे, अँड ऍज ऑल आर बॉन्ड्स रिपल्शन इज मिनिमम रिपल्शन म्हणजे मॅक्सिमम बॉन्ड अँगल. इथे लोन पेरने खाली बॉन्डला रिपेल केलं,
आणि जो 109चा अँगल होता त्याला श्रिंक केलं, त्याला कमी केलं 107. इथे तर लोन पेअर मध्ये रिपल्शन आहे आणि परत लोन पेअर बॉन्ड पेअर मध्ये पण रिपल्शन आहे. सो लोन पेअर मधलं रिपल्शन सगळ्यात जास्त असतं. रिपल्शनने बॉन्ड अँगल अजून कमी केला 104. हे त्याचं ऍप्लिकेशन आहे. सो आपण काय लिहिणार आहे, लोन पेअर रिपल्शन इज ग्रेटर दॅन लोन पेअर बॉन्ड पेअर देन बॉन्ड पेअर पाहिजे होतं इथे. असं ऑप्शन आहे का बघा अजून कुठे. हा बॉन्ड पेअरनी चालू झालाय, हा लोन बॉन्ड आहे, हा बॉन्ड आहे. सो ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. लोन पेअर ग्रेटर दॅन लोन पेअर ग्रेटर दॅन बॉन्ड पेअर. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन आयोनिक कंपाऊंड. SO2 स्ट्रक्चर कसं असतं, सल्फर वरती एक लोन पेअर, डबल बॉन्ड O. भरपूर स्टडी केला ना केमिकल बॉन्डिंगचा की डोक्यात फिक्स होऊन जातो, पण भरपूर स्टडी करायला लागतो. ICl आयोडीन आहे, Cl क्लोरीन आहे. दिस इज इंटर हॅलोजन कंपाऊंड. हॅलोजननेच हॅलोजन सोबत बॉन्ड बनवला. इंटर हॅलोजन कंपाऊंड. कीप इन माइंड इट इज कोव्हॅलेंट, कारण दोन्ही हॅलोजन आहेत, कोणी कोणाला इलेक्ट्रॉन देणार नाही. बोथ आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आयोडीन म्हणतो मी इलेक्ट्रॉन देणार नाही, क्लोरीन म्हणतो मी इलेक्ट्रॉन देणार नाही, कारण आपण दोघे पण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग काय करू, एकमेकांना डायरेक्ट देण्यापेक्षा लेट्स शेअर, अँड म्युच्युअल शेअरिंगने जो बॉन्ड बनतो दॅट इज कोव्हॅलेंट. SO2 नो डाऊट कोव्हॅलेंट आहे. तो केमिकल बॉन्डिंग मध्ये शिकलाय म्हणजे कोव्हॅलेंट आहे. CHCl3 हा तर मिथेनचा सबस्टिट्युएंट आहे किंवा मिथेनचा डेरिव्हेटिव्ह आहे. सो इट इज ऑल्सो कोव्हॅलेंट. K plus I minus. A bond formed between electropositive metal and electronegative halogen is ionic in nature. Option number D. Question number 43. Identify molecule with linear geometry. Geometry linear असण्यासाठी टाइप काय पाहिजे, AB2. म्हणजे A सेंटरला येईल आणि B आजूबाजूला येईल. तर यांच्यामध्ये बॉन्ड अँगल बनतो 180 डिग्री. हेन्स तुम्ही याला लिनियर म्हणू शकता. एक सेंटर आणि आजूबाजूला 2. एक सेंटर आजूबाजूला 3 झाले, रॉंग. C2H4 वी नो दिस इज इथीन. आणि इथीन काय असतं, ट्रायगोनल प्लेनार. कसं ओळखलं तो ट्रायगोनल प्लेनार आहे, इथीनचं हायब्रिडायझेशन आहे sp2. जसं sp3 आलं की पटकन टेट्राहेड्रल म्हणता, तसं sp2 आल्यावर काय म्हणायचंय तुम्हाला, ट्रायगोनल प्लेनार. आणि जर हा मॉलिक्यूल असता ऍसिटिलीन और इथाइन तर कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp आणि sp म्हणजेच काय असतो रे, लिनियर. पण अनफॉर्च्युनेटली हा ऑप्शन मध्ये नाहीये. CH किंवा C2H2 हा ऑप्शन मध्ये नाहीये, अदरवाइज आपण याला टिक केलं असतं. नेक्स्ट BeF2. BE सेंटरला आहे, इकडे एक F आहे, इकडे एक F आहे, बॉन्ड अँगल आहे 180 डिग्री. दिस इज लिनियर. ऑप्शन नंबर C. SO2 एक सेंटरला आहे, 2 आजूबाजूला आहेत, नो डाऊट. पण SO2 वरती एक लोन पेअर पण तर असते, त्यामुळे हा काय बनतो अगेन, ट्रायगोनल प्लेनार. सो रॉंग. ऑप्शन नंबर C वॉज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. Question number 44. Which of the following molecule has central atom with complete octet? Methane. Simple. CH. 4 बॉन्ड बनवले म्हणजे 8 इलेक्ट्रॉन असणार आहेत. ऑक्टेट कंप्लीट. ऑप्शन नंबर ए. सगळे ऑप्शन एकदा बघून येऊ. सल्फर हेक्सा फ्लोराइड. बॉन्ड किती बनवले सल्फरने, 6. सो इलेक्ट्रॉन्स किती असणार आहे त्याच्यामध्ये, 12. एक्सपांडेड ऑक्टेट. AlCl3 अल्युमिनियम ट्रायक्लोराइड. अल्युमिनियमने किती बॉन्ड बनवले, 3. सो इलेक्ट्रॉन किती असणार आहेत, 6. इनकम्प्लीट ऑक्टेट. BF3 बोरॉन ट्रायफ्लोराइड. बोरॉनने बॉन्ड किती बनवले फ्लोरीन सोबत, 3. इलेक्ट्रॉन किती असणार आहेत, 6. एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन. इनकम्प्लीट ऑक्टेट. BF3 incomplete, AlCl3 incomplete, SF6 expanded, methane is the example of octet.
What is bond angle OSO in SO2 molecule? सल्फर सेंट्रल ॲटम आहे ज्याचा ॲटॉमिक नंबर आहे 16. सो आउटर मोस्ट मध्ये 2 8 6 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. इकडे स्ट्रक्चर मध्ये आउटर मोस्टला 6 इलेक्ट्रॉन्स ड्रॉ करा. त्याच्यानंतर साइड ॲटम आहे ऑक्सिजन. प्रत्येक ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतो. सो डबल बॉन्ड ओ आणि सल्फर वरती उरते एक लोन पेअर. एक लोन पेअर 2 बॉन्ड पेअर आणि याच्यामुळे त्याचं जे जॉमेट्री आहे ते बनतं ट्रायगोनल प्लेनार. फॉर ट्रायगोनल प्लेनार बॉन्ड अँगल इज 120 डिग्री. बट इथे लोन पेअर आहे आणि लोन पेअरच्या रिपल्शनमुळे इट बिकम्स लेस दॅन 120 डिग्री. सो लेस दॅन 120 ऑप्शन कुठे? 119.5 डिग्री. क्वेश्चन नंबर 2. द OO बॉन्ड लेंथ इन रेझोनन्स ऑफ हायब्रिड. हा क्वेश्चनचा आन्सर आपल्याला लर्नच करायचंय. रेझोनन्टिंग स्ट्रक्चर ऑफ ओझोन असं असतं ओझोन मॉलिक्युलचं स्ट्रक्चर. बट ऑक्सिजन वरती एक निगेटिव्ह चार्ज आहे. सो तो इथे डिलोकलायझेशन करेल आणि या साईडला येईल तो निगेटिव्ह चार्ज. रेझोनेटिंग स्ट्रक्चर बनेल O मायनस सिंगल बॉन्ड O डबल बॉन्ड O. दॅट इज वाय याचा हायब्रिड स्ट्रक्चर बनतो 3 ऑक्सिजन आणि डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स हे डॉटेड लाईन्सनी दाखवले. इथे जो त्याचा पाय बॉन्ड आहे किंवा जो त्याचा सिग्मा बॉन्ड आहे याच्या इंटरमिजिएट बॉन्ड लेंथ असते. इट इज 128 पिकोमीटर. हा क्वेश्चन तुम्हाला लर्न ठेवायचा आहे. ऑप्शन नंबर डी. टेक्स्टबुक मध्ये याची व्हॅल्यू दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन इन कार्बन मोनॉक्साइड. जेव्हा आपण 2022 चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह केले कार्बन मोनॉक्साइडचं स्ट्रक्चर लर्न केलेलं. C ट्रिपल बॉन्ड O. इकडे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. फॉर्मल चार्ज कसं फाइंड करतो आपण? फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स बाय 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ऑफ ऑक्सिजन, कारण इकडे ऑक्सिजन विचारलेलं आहे. ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात 6. नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन म्हणजे लोन पेअर मधले इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन्स आहेत एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. बॉन्ड बनलेले आहेत टोटल 3. सो इलेक्ट्रॉन्स किती झाले? 6. 1 2 3 4 5 6. सो बॉन्डिंग इलेक्ट्रॉन आर 6 डिवायडेड बाय 2. 6 minus 2 is 4 minus 3 that is equals to plus 1. सो ऑक्सिजन वरती फॉर्मल चार्ज असणार आहे +1. हे असं फॉर्म्युलाने जाऊ शकता किंवा हिंट. कार्बन मोनॉक्साइडचं स्ट्रक्चर लर्न आहे. C ट्रिपल बॉन्ड O. इकडे एक ऑक्सिजन वरती 2 इलेक्ट्रॉन ड्रॉ करायचे आणि कार्बन वरती 2. आता ऑक्सिजन लिस्ट काउंट मध्ये 2 बॉन्ड बनवू शकतो. त्याची कोव्हॅलन्सी 2 आहे. पण एक्स्ट्राचा एक बॉन्ड बनवला, एक्स्ट्राचा बॉन्ड बनवला तर त्याच्यावर चार्ज असतो पॉझिटिव्ह. कार्बन 4 बॉन्ड बनवण्याची टेंडन्सी ठेवतो पण 4था बॉन्ड बनलाच नाहीये. सो 4था बॉन्ड बनवण्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉन त्याच्या डोक्यावरतीच राहतात. सो जेवढी कपॅसिटी आहे त्याच्यापेक्षा कमी जर बॉन्ड बनवले तर निगेटिव्ह चार्ज आणि कपॅसिटीपेक्षा जास्त बॉन्ड बनवले तर पॉझिटिव्ह चार्ज. सो व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन? +1 and formal charge on carbon -1. आपल्याला विचारलेलं व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन ऑक्सिजन ॲटम? ऑप्शन नंबर C. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन कार्बन ॲटम इन CO3-2. CO3चं एक तर स्ट्रक्चर माहिती पाहिजे. C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O मायनस सिंगल बॉन्ड O मायनस. दिस इज स्ट्रक्चर ऑफ कार्बोनेट. आता बघा जर तुम्ही फॉर्मल चार्जचा फॉर्म्युला यूज केला, फॉर्मल चार्जेस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती आहेत? कार्बनकडे 4. नॉन बॉन्डिंग म्हणजे लोन पेअर दिसतीये का कार्बनकडे? नाही. सो 0. बॉन्ड किती बनवलेत त्याने? 4. म्हणजे बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन किती असणार आहेत? 8 डिवायडेड बाय 2. सो दिस इज 4 minus 4 0. कार्बन वरती फॉर्मल चार्ज आहे 0. किंवा तुम्ही दुसरं असंही फाइंड आउट करू शकता की कार्बन 4 बॉन्ड बनवतो आणि तितकेच बनवलेत. सो इट इज न्यूट्रल, त्याच्यावरती चार्ज आहे 0. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग कॉन्सेप्ट इज नॉट ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी? डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर 2 न्यूक्लियाय
हे सांगितलं जातं. कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स टू गिव्ह मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. दिस इज थेरी ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी अँड नॉट ऑफ VBT. सो ऑप्शन नंबर बी ला टिक करायचं आहे. कोव्हॅलंट कॅरेक्टर ऑफ बॉन्ड सांगतं, इवन आयोनिक कॅरेक्टर इन कोव्हॅलंट बॉन्ड सांगतं, अँड कोण सांगतं? शिल्डिंग इफेक्ट. सो ऑप्शन A, C and D करेक्ट आहेत. क्वेश्चन नंबर 6. व्हॉट इज फॉर्मल चार्ज ऑन कार्बन इन SCN? स्ट्रक्चर दिलेलं आहे, सो तुम्ही फॉर्म्युला पण यूज करू शकता. फॉर्मल चार्ज इज व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय 2. कार्बनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 4, कार्बनवरती लोन पेअर नसते, सो 0. बॉन्डमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत? कार्बनने 4 बॉन्ड बनवलेत, सो 8 बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. 4 - 4, अगेन आन्सर इज 0. किंवा स्ट्रक्चर बघून समजतं कार्बनने 4च बॉन्ड बनवलेत आणि 4च त्याची कपॅसिटी आहे. कपॅसिटी इतके बॉन्ड बनवले तर चार्ज किती असणार आहे? 0. क्वेश्चन नंबर 7. परत एक स्ट्रक्चर दिलेलं आहे SCN मायनस आयन. आयन आहे हा, आणि नायट्रोजन वरचा फॉर्मल चार्ज विचारलेला आहे. नायट्रोजन मिनिमम 3 बॉन्ड बनवतो आणि त्याच्यावरती एक लोन पेअर असते. सो इथे आपल्याला हेच दिसतं, सो हिंटने आन्सर 0 येणार आहे. परत फॉर्म्युला यूज करू. फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन्स बाय 2. नायट्रोजनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स किती असतात? आउटर मोस्ट मध्ये 5, बिकॉज नायट्रोजनचा एटॉमिक नंबर 7, 2,5. आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन. नायट्रोजन वरती एक लोन पेअर आहे. एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स. बॉन्ड त्याने 3 बनवलेत. 3 बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स डिवायडेड बाय 2. 5 - 2 इज 3 मायनस 6 - 2 इज 6/2 इज 3. 3 - 3 0. आन्सर सुद्धा काय येणार आहे? ऑप्शन नंबर A 0. 7 क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स. याच्यामध्ये फॉर्मल चार्जला स्ट्रक्चर दिलं असेल तर फॉर्म्युला व्यवस्थित यूज होतो आणि हिंट सांगितलेली आहे. कार्बन 4 बॉन्ड बनवतो, नायट्रोजन 3 बॉन्ड बनवतो, ऑक्सिजन 2 बॉन्ड बनवतो, हायड्रोजन 1 बॉन्ड बनवतो. कपॅसिटी पेक्षा जास्त बॉन्ड्स बनवले, मोर बॉन्ड्स, तर पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि कमी बॉन्ड्स बनवले, लेस बॉन्ड, तर चार्ज निगेटिव्ह येतो. सो अशा वेळी सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. Question number 1. Which among the following statement is not correct about dipole moment of NH3 and NF3? NH3 आणि NF3 च्या डायपोल मोमेंटची कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. नायट्रोजन आणि त्याला 3 हायड्रोजन ॲटम लागलेले आहेत, H, 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 आणि आपल्याला माहिती आहे त्याच्यावरती एक लोन पेअर असते. तर याचा डायपोल मोमेंट आधी ड्रॉ करून घेऊ. नायट्रोजन अँड हायड्रोजन मध्ये हायड्रोजन वरती असतो पार्शल पॉझिटिव्ह चार्ज अँड नायट्रोजन वरती असतो पार्शल निगेटिव्ह चार्ज. हे चार्जेस तुम्ही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीच्या बेसिसवरती देता. ॲटम विच इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह तो पार्शल पॉझिटिव्ह चार्ज होल्ड करेल, अँड मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम विल गेट पार्शल निगेटिव्ह चार्ज. डायपोल मोमेंटची डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता हे जे 3 डायपोल आपण ब्ल्यू कलर मध्ये काढलेले आहेत त्याचा रिझल्टंट असा अपवर्ड डायरेक्शन मध्ये येणार आहे, जो मी डॉटेड लाईनने काढते. सो दिस इज रिझल्टंट ऑफ वेक्टर ऑफ NH बॉन्ड. आणि जो लोन पेअरचा डायपोल असतो, लोन पेअरवाला डायपोल आपण वेगळ्या कलरने दाखवू, ब्लॅक कलरने, ऑलवेज तो लोन पेअर मधून स्ट्रेच आउट झालेला असतो. सो लोन पेअरचा डायपोल ब्लॅक कलर आणि ब्ल्यू डॉटेड लाईन इज द रिझल्टंट. बोथ द वेक्टर्स आर इन सेम डायरेक्शन. सो ब्लॅक वेक्टरला आपण μ1 म्हटलं आणि रिझल्टंटला μ2, तर व्हॉट इज डायपोल मोमेंट? μ1 प्लस μ2. सेकंड कंपाऊंड जो दिलेला आहे तो आहे NF3. NF3 चं स्ट्रक्चर ड्रॉ करू. N, सिमिलरली 3 फ्लोरीन ॲटम असणार आहेत आणि वरती असणार नायट्रोजनकडे एक लोन पेअर. आता नायट्रोजन आणि फ्लोरीन मध्ये फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो पार्शल निगेटिव्ह, नायट्रोजनवर पार्शल पॉझिटिव्ह.
फ्लोरीन निगेटिव्ह. डायपोलची डायरेक्शन आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आता ही स्ट्रेच आउट होतीये. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. याचा जो काही रिझल्टंट आहे तो मी परत फेंट ब्ल्यू कलरने दाखवते. 3 वेक्टर एका पॉइंट मधून स्ट्रेच आउट होत आहेत, तर त्याचा रिझल्टंट असा खाली असणार आहे, डाऊनवर्ड. याला पिरॅमिडल इमॅजिन करा आणि पिरॅमिडचा बरोबर हा सेंटर आहे रिझल्टंट. याला आपण μ1 म्हणू. लोन पेअरचा डायपोल लोन पेअर मधून बाहेर जात असतो. ही लोन पेअर आहे, तिथून बाहेर गेला μ2. 2 वेक्टर्स μ1 आणि μ2 आर अपोजिट इन डायरेक्शन. सो डायपोल मोमेंट काय असणार आहे, μ2 मायनस μ1 किंवा μ1 मायनस μ2. मुद्दामून मॉड मध्ये लिहिते, जो मोठ्या त्याच्यातून लहान व्हॅल्यू मायनस करायची आहे. मग या दोघांमध्ये कोणाचा नेट डायपोल मोमेंट जास्त असणार आहे, μ1 प्लस μ2 ही जास्त असेल का μ2 मायनस μ1. तर साहजिक आहे NH3 चा डायपोल मोमेंट दॅट इज अमोनिया, जो पहिला आपण ड्रॉ केला, इज ग्रेटर दॅन डायपोल मोमेंट ऑफ NF3. नाव लेट अस चेक काय काय ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन नंबर ए, डायपोल मोमेंट ऑफ NH3 is more than NF3. This is true. Second, in NH3 molecule म्हणजे molecule number 1, the orbital dipole is in the same direction as that of resultant dipole. Normal resultant dipole आणि जो तुमचा लोन पेअर वाला डायपोल आहे ते ऍड झालेत. जर ते ऍड झाले असतील तर पक्का ते सेम डायरेक्शन मध्ये. दिस इज ऑल्सो ट्रू. NF3 मध्ये ऑर्बिटल डायपोल इज इन अपोजिट डायरेक्शन टू दॅट ऑफ रिझल्टंट. रिझल्टंट खाली आहे आणि लोन पेअरवाला वरती आहे. अपोजिट डायरेक्शन मध्ये म्हणूनच डायपोल मायनस झालेला आहे. इथे अपोजिट डायरेक्शन हे सुद्धा ट्रू आहे. फ्लोरीन इज लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन. इट इज रॉंग. फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन नायट्रोजन. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू या फिर नॉट करेक्ट? ऑप्शन नंबर डी. Question number 2. 2 lone pairs of electron and 2 bond pair of electron are present in. सगळ्यात पहिल्यांदा याचे जे सेंट्रल ॲटम आहेत, ऑक्सिजन, नायट्रोजन, बोरॉन, कार्बन, यांचा ॲटॉमिक नंबर लिहून घ्यायचा. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर आहे 8. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन होणार आहे 2 6. ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात. हे रफ डायग्राम त्याची ड्रॉ करून घ्यायची. हायड्रोजन म्हणजेच H2 2 बॉन्ड बनलेले आहेत. 1 हायड्रोजन 2 हायड्रोजन, तर उरले 2 लोन पेअर. सो वॉटर मॉलिक्यूल मध्ये 2 लोन पेअर आणि 2 बॉन्ड पेअर असतात. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट. तरी पण आपण NH3 सॉल्व्ह करून बघू. NH3 सेंट्रल ॲटम इज नायट्रोजन. Z इज इक्वल्स टू 7 2,5. नायट्रोजनच्या आउटर मोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत, आउट ऑफ विच 3 बॉन्ड बनवले हायड्रोजन सोबत. 1 2 3. सो एकच लोन पेअर आहे आणि 3 बॉन्ड पेअर आहेत. असं तुम्हाला लोन पेअर आणि बॉन्ड पेअर फाइंड करायचे. BF3 बोरॉन, ॲटॉमिक नंबर आहे 5. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन झाली 2,3. बोरॉनच्या आउटर मोस्ट मध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिन्हीच्या तिन्ही फ्लोरीन सोबत बॉन्ड बनवत आहेत. 1 2 3. सो इट हॅव 0 लोन पेअर, 3 बॉन्ड पेअर्स. लास्ट ऑप्शन आहे CO2. CO2 चं स्ट्रक्चर सर्वांना लोन पाहिजे डायरेक्टली. C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. कार्बन कडे लोन पेअर नसते, 0 लोन पेअर आणि सिग्मा बॉन्ड काउंट करायचे असतात. सो सिग्मा बॉन्ड ही फक्त यातली एक आहे, वरची पाय आहे, ही सिग्मा आहे, ही पाय आहे. सो देर आर 2 सिग्मा बॉन्ड पेअर्स. ऑप्शन नंबर ए करेक्ट होतो. क्वेश्चन नंबर 3. The HCH bond angle in CH4 molecule is. मिथेन मध्ये बॉन्ड अँगल आहे टेट्राहेड्रल वाला 109 डिग्री 28 मिनिट्स. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 4. The bond length of CF in CH3F molecule is. याची व्हॅल्यू टेक्स्टबुक मध्ये दिलेली नाहीये, बट तरी पण हा क्वेश्चन विचारला गेलेला. सो याच्यावरती आपण डायरेक्टली क्वेश्चनिंग करू शकतो, की याला चॅलेंज करू शकतो की याचा आन्सर टेक्स्टबुक मध्ये नाहीये, तर तुम्हाला याचे आन्सर्स किंवा याचे मार्क्स भेटू शकतात. करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर ए 139 पिकोमीटर, बट व्हॅल्यू टेक्स्टबुक मध्ये गिवन नाहीये. सो यू कॅन स्किप दिस काइंड ऑफ क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5.
विच अमंग द फॉलोइंग इज नॉट इंट्रोड्यूस्ड बाय व्हीबीटी. फायनली आपण व्हीबीटीचे फायदे बघतो, ऍडव्हान्टेजेस ऑफ व्हीबीटी. तर व्हीबीटीने आपल्याला डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन ओव्हर 2 न्यूक्लियाय, ज्यालाच आपण ओव्हर 2 ॲटम म्हणजे रेझोनन्स असं म्हणतो. व्हीबीटीने आपल्याला रेझोनन्सची इन्फॉर्मेशन दिली आहे. व्हीबीटीने आपल्याला शिल्डिंगची इन्फॉर्मेशन दिली आहे. व्हीबीटीने आपल्याला पार्शल आयोनिक कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन दिली आहे. कोव्हॅलंट कॅरेक्टरची इन्फॉर्मेशन दिली आहे. बट व्हीबीटी डज नॉट टॉक अबाउट नंबर ऑफ लोन पेअर अँड बॉन्ड पेअर. नंबर ऑफ लोन पेअर अँड बॉन्ड पेअर व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थिअरीने दिलेले आहे. ठीक आहे. सो तुम्हाला व्हीबीटीचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत, व्हॉट आपल्याला व्हीबीटी मधून काय शिकायला भेटलं, तर ते 5 कॉन्सेप्ट लक्षात पाहिजेत. फर्स्ट इज डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन, सेकंड इज पार्शल आयोनिक कॅरेक्टर, थर्ड इज कोव्हॅलंट कॅरेक्टर, फोर्थ इज शिल्डिंग इफेक्ट, फिफ्थ इज रेझोनन्स अँड रिलेशन बिटवीन रेझोनन्स अँड मॉलिक्युलर एनर्जी. क्वेश्चन नंबर 6. Which among the following is not an odd electron species? टेक्स्टबुक मध्ये 2 ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज दिलेले आहेत, NO आणि NO2. त्याच्यानंतर हे 2 ऑप्शन्स रॉंग करा. आपल्याला नॉट अन ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज विचारलं. ClO2 चं स्ट्रक्चर माहिती नाही, पण कार्बन मोनॉक्साईडचं स्ट्रक्चर टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. सो C ट्रिपल बॉन्ड O असतो हा. याच्या आउटरला 2 इलेक्ट्रॉन दिसत असतात, ऑक्सिजनच्या आउटरला 2 इलेक्ट्रॉन. हे स्ट्रक्चर तुम्हाला ऍज इट इज लर्न पाहिजे. सो त्याच्यामुळे काय झालं, आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन 1 2 3 4 5 6 7 8 बॉन्ड बनवल्यानंतर शेअरिंग मधले इलेक्ट्रॉन्स हे कार्बनचे पण आहेत आणि ऑक्सिजनचे पण. ऑक्सिजनला पण 1 2 3 4 5 6 7 8 ऑक्टेट कम्प्लीट आहे, म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या आउटर मोस्ट मध्ये. इट इज नॉट अन ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. याचा अर्थ ClO2 एक ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज आहे. स्ट्रक्चर आहे Cl डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, याच्यावरती मायनस चार्ज असणार आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन दिस ऑक्सिजन, टोटल 6 इलेक्ट्रॉन असतात. 1 2 3 4 5 6 आणि एक इथे गेला बॉन्डिंग मध्ये. करेक्ट. 6 स्वतःचे आणि एक गेला बॉन्डिंग मध्ये. काउंट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स 1 2 3 4 5 6 7. 7 म्हणजेच ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर ऑफ O2? O2 चं स्ट्रक्चर कसं काढतो आपण? O डबल बॉन्ड O. बॉन्ड ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ बॉन्ड्स फॉर्म. ऑप्शन नंबर डी, नंबर ऑफ बॉन्ड्स 2. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅज मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ डायपोल मोमेंट? डायपोल मोमेंटच्या व्हॅल्यूज टेक्स्टबुक मध्ये दिलेल्या नाहीयेत, पण कॉन्सेप्च्युअली तुम्हाला या MCQच्या ऑप्शन पर्यंत पोहोचायचं. सगळ्यात पहिलं ऑप्शन आहे इथर, CH3OCH3. दे आर पार्शली पोलार. डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल्स टू 0, बट टेक्स्टबुक मध्ये अशी लाईन आहे, दे आर पार्शली किंवा दे आर स्लाइटली पोलार. 12th स्टँडर्ड मध्ये जाऊन येईल. CH3Cl, कार्बनवर पार्शल पॉझिटिव्ह, क्लोरीनवर पार्शल निगेटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. So they are polar. Dipole moment is not equals to 0. CH3Cn लिनियर स्ट्रक्चर असणार आहे. C ट्रिपल बॉन्ड N. याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह, नायट्रोजन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो पार्शल निगेटिव्ह. कार्बनवर पार्शल पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, म्हणजेच डायपोल मोमेंट इज नॉट इक्वल्स टू 0. लास्ट ऑप्शन आहे अल्केन, जिथे डायपोल मोमेंट 0 असते, बिकॉज दे आर नॉन पोलर. सो पहिला तर ऑप्शन नंबर डी कट झाला. आपल्याला मॅक्सिमम डायपोल बघायचंय, म्हणजेच मॅक्सिमम म्यू ची व्हॅल्यू तेव्हाच येईल जेव्हा मॉलिक्यूल मॅक्सिममली पोलार बिहेव करेल. डायपोल मोमेंट शुड नॉट बी इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर जे 3 ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये सायनाइडची पोलॅरिटी सगळ्यात जास्त आहे, बिकॉज ऑफ ट्रिपल बॉन्ड. बिकॉज ट्रिपल बॉन्डची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असते ऍज कम्पेअर टू दॅट ऑफ सिग्मा बॉन्ड्स. ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 9. व्हॉट इज द बॉन्ड अँगल इन HOH ऑफ वॉटर मॉलिक्यूल? वॉटर मॉलिक्यूल मध्ये लोन पेअर रिपल्शन झालेलं आहे, अँड लोन पेअर रिपल्शन मध्ये हा बॉन्ड अँगल होतो 104 डिग्री 28 मिनिट्स. ऑप्शन नंबर बी. तुम्हाला 3 बॉन्ड अँगल लक्षात ठेवायला सांगितलं. मिथेन 109 डिग्री 28 मिनिट्स,
त्याच्यानंतर वॉटर 104 डिग्री, अमोनिया 107 डिग्री, इवन यू कॅन लर्न BF3, इट इज 120 डिग्री, CO2 लिनियर मॉलिक्यूल है 180 डिग्री. क्वेश्चन नंबर 10, विच अमंग द फॉलोइंग इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. इलेक्ट्रॉन डेफिशियंट म्हणजे ऑक्टेट रूलचा ड्रॉबॅक आहे. हा ऑक्टेट रूलच्या ड्रॉबॅक मध्ये आपण लर्न केलेला आहे लिथियम क्लोराइड, BeCl2 अँड BF3 किंवा BH3, कोणताही बोरॉनचा कंपाऊंड जो 3 बॉन्ड्स बनवतो. हे सगळे कोण असणार आहेत? इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. कार्बनच्या आउटरमोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 4, आणि 4च्या 4 बॉन्ड बनले. सो किती झाले हे? 8 इलेक्ट्रॉन. ऑक्टेट कंप्लीट. सिमिलरली सिलिकॉन त्याच्याच खाली आहे, सो याचं सुद्धा ऑक्टेट कंप्लीट आहे. PCl5 फॉस्फरसच्या आउटरमोस्ट मध्ये 5 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4 5 प्लस 5 क्लोरीन येऊन बॉन्ड बनवले. सो 5 बॉन्ड म्हणजे 10 इलेक्ट्रॉन. इट इज एक्सपांडेड ऑक्टेट. बोरॉन एटॉमिक नंबर 5, बचपन वाली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,3. बोरॉनच्या आउटरमोस्ट मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. 3 क्लोरीन येऊन बॉन्ड बनवले. सो 3 बॉन्ड म्हणजे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. दिस इज एक्झाम्पल ऑफ इनकम्प्लीट ऑक्टेट या फिर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. 8 पेक्षा जास्त असतील तर एक्सपांडेड ऑक्टेट, 8 पेक्षा कमी असेल तर इनकम्प्लीट ऑक्टेट, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पीसीज. क्वेश्चन नंबर 11, डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बॉन्ड अँगल इन फॉलोइंग मॉलिक्युल्स. जे मॉलिक्युल्स दिसत आहेत त्यांची ट्रेंड, त्यांचे अँगल आताच पाहिले आपण. मिथेन ऑप्शन नंबर डी बघा. मिथेनचा अँगल आहे 109 डिग्री 28 मिनिट्स. देन अमोनिया 107 डिग्री. देन वॉटर 104 डिग्री. ऑप्शन नंबर डी. क्वेश्चन नंबर 12, विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज ऑक्टाहेड्रल. आता यांच्यामध्ये जे सेंट्रल ॲटम आहेत त्यांचा आउटरमोस्ट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत ते फाइंड करायचे. हे सगळे ग्रुप 16 चे सेंट्रल ॲटम्स आहेत बघा. ओ सलमान, सही है तेरी पोच. म्हणजे सगळ्यांच्या आउटरमोस्ट मध्ये जर आपण सल्फर घेतला तर आउटरमोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन असणार आहेत. त्यापैकी 6 फ्लोरीन येऊन बॉन्ड बनवले. 1 2 3 4 5 6. नंबर ऑफ लोन पेअर 0. नंबर ऑफ बॉन्ड पेअर किती आहेत त्याच्याकडे? 6. यांची ऍडिशन करायची, आपल्याला हायब्रिडायझेशनची हिंट भेटते. ऍडिशन काय आली? 6. 6 चे 2 भाग करायला सांगितलेले. कसे करतो ते आपण? इकडे 2 इकडे 4. 4 म्हणजे स्क्वेअर आणि 2 म्हणजे बाय पिरॅमिडल. स्क्वेअर बाय पिरॅमिडल म्हणजेच ऑक्टाहेड्रल. स्क्वेअर बाय पिरॅमिडल म्हणजेच काय राहतो? ऑक्टाहेड्रल. ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. ऑप्शन नंबर बी एकदा क्रॉस चेक करू फक्त. टेल्युरियम एलिमेंट ऑफ ग्रुप 16 असल्यामुळे आउटरमोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन, 4 फ्लोरीन येऊन बॉन्ड बनवलेत. 1 2 3 4. सो लोन पेअर 1 आहे. लोन पेअर 1, बॉन्ड पेअर 4 आहेत. ऍडिशन केलं तर 5 येईल. 5 चे 2 भाग इकडे ऑलवेज 2 लिहायचं, उरलेलं इकडे 3. 3 म्हणजे ट्रायगोनल आणि 2 म्हणजे बाय पिरॅमिडल. सो जॉमेट्री याची ट्रायगोनल बाय पिरॅमिडल आहे आणि ना की ऑक्टाहेड्रल. सिमिलरली SeF4 पण सेम येणार आहे ऑप्शन नंबर बी सारखं. आणि SeCl2 मध्ये SC, इकडे एक Cl इकडे एक Cl. ठीक आहे. सो याचा शेप आहे लिनियर. आणि जर तुम्ही Seच्या आउटरमोस्ट मध्ये इलेक्ट्रॉन बघितले 6, 2 बॉन्ड बनले. सो 2 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर म्हणजे याची जॉमेट्री असणार आहे टेट्राहेड्रल. असं तुम्हाला रफ मध्ये ड्रॉ करायचं आणि देन फाइंड आउट करायचं. क्वेश्चन नंबर 13, आयडेंटिफाय अ मॉलिक्यूल हॅव्हिंग बेंट शेल. CO2 चा शेप लिनियर आहे. क्लास वर्क मध्ये आपण खूप प्रॅक्टिस केली, आता लर्न झालं पाहिजे. BeBr2 शेप लिनियर. BF3 शेप ट्रायगोनल प्लेनार. SO2 S डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. एक लोन पेअर असते त्याच्यामुळे तो बेंट होतो. ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 14, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल हॅव बॉन्ड ऑर्डर ग्रेटर दॅन 1. 2 फ्लोरीनच्या मध्ये 1 बॉन्ड असतो.
नायट्रोजनच्या मध्ये ट्रिपल बॉन्ड, लिथियमच्या मध्ये सिंगल बॉन्ड, हायड्रोजनच्या मध्ये सिंगल बॉन्ड. बॉन्ड ऑर्डर greater than 1 is for nitrogen. Question number 15. The molecule in which central atom does not undergo sp3 hybridization. NH3 sp3 है, कार्बन sp3 है, वॉटर sp3 है, पण BF3 चा स्ट्रक्चर असं ड्रॉ करतो आपण, बोरॉन ट्रायफ्लोराइड, लोन पेअर 0, बॉन्ड पेअर 3. सो हायब्रिडायझेशन 3 म्हणजेच 1s 2p. BF3 as sp2 हायब्रिडायझेशन. NH3 चं कसं फाइंड केलं? नायट्रोजनकडे असते 1 लोन पेअर आणि 3 बॉन्ड पेअर. सो आन्सर आलं 4 म्हणजे 1s 3p, sp3 हायब्रिडायझेशन. Question number 16. What is bond length between carbon and bromine in CH3Br molecule? अगेन अशा व्हॅल्यूज लर्न करून सीईटी विचारत नाही आणि असा क्वेश्चन आला तर ही व्हॅल्यू बुक मध्ये नाहीये, सो तुम्ही चॅलेंज करू शकता. करेक्ट आन्सर त्यांनी दिलेल्या प्रमाणे आहे ऑप्शन नंबर ए. क्वेश्चन नंबर 17. विच अमंग द फॉलोइंग मॉलिक्यूल इज नॉट लिनियर इन शेप? H2S. कसं फाइंड करायचं? सेंट्रल आहे सल्फर, सल्फरचा ॲटॉमिक नंबर आहे 16, 2, 8, 6. सल्फरच्या आउटरमोस्ट मध्ये 6 इलेक्ट्रॉन असतात आणि त्यापैकी 2 हायड्रोजन सोबत बनलेत बॉन्ड, उरले 2 लोन पेअर, 2 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर, 2 लोन पेअर 2 बॉन्ड पेअर, ऍडिशन येईल 4 म्हणजेच sp3 हायब्रिडायझेशन. टेट्राहेड्रल, 1s 2 दुसरा s वरची लोन पेअर, हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड. सो याचं स्ट्रक्चर बेंट आहे विच इज नॉट लिनियर, ऑप्शन नंबर ए. पण HBr बघितलं तर 2च ऍटम आहेत, सो एक सिंगल बॉन्ड असणार. CO2 चं स्ट्रक्चर लर्नच करा म्हटलं, C डबल बॉन्ड O डबल बॉन्ड O. बेरिलियम, Be, Br यांच्यावर लोन पेअर नाहीये, कार्बनवर लोन पेअर नाही, इथे बेरिलियमवर लोन पेअर नाही, इथे तो 2च ऍटम आहे, तो लोन पेअर काढायचीच नव्हती. तर लोन पेअर नसेल आणि आजूबाजूला 2 ऍटम आले तर लिनियर जॉमेट्री दाखवेल. क्वेश्चन नंबर 18. व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर ऑफ O2? रिपीट क्वेश्चन आहे, बॉन्ड ऑर्डर इज 2. क्वेश्चन नंबर 19. व्हॉट इज बॉन्ड ऑर्डर ऑफ कार्बन मोनॉक्साइड? हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायला सांगितलेलं. ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज मध्ये ऑक्टेट कंप्लीट आहे, हेन्स इट इज नॉट अन ऑड इलेक्ट्रॉन स्पीसीज. बॉन्ड ऑर्डर किती याची? 3, ऑप्शन नंबर बी. Question number 20. Identify molecule in which central atom undergoes sp3 hybridization. मगाशीच लर्न केले, मिथेन, अमोनिया, वॉटर या तिघांचं पण हायब्रिडायझेशन sp3 आहे. कोण दिसतो का पहा, ऑप्शन नंबर बी. BeCl2 कसं फाइंड करायचं असतं हायब्रिडायझेशन? बेरिलियम ॲटॉमिक नंबर आहे 4, 2,2. बेरिलियमच्या आउटरमोस्ट मध्ये 2च इलेक्ट्रॉन आहेत आणि दोन्हीच्या दोन्ही बॉन्ड कोणासोबत बनलेत? Cl सोबत. लोन पेअर 0, बॉन्ड पेअर 2. ऍडिशन करायचं, जे आन्सर येईल तेवढे ऑर्बिटल एकत्र आणायचे. sp. सो BeCl2 चा हायब्रिडायझेशन आहे sp. BF3 चा येणार आहे sp2. C2H4 म्हणजेच इथिन आहे आणि इथिन मध्ये कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp2.